सुस्वागतम. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णिक तरुण मंडळाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित सर्वांचे मनपूर्वक स्वागत. अतिशय अवर्णनीय आणि संस्मरणीय असं श्रवण आपण रोज करतोय गणेश गीतेचं. महाराजांच्या श्रीमुखातून प्रत्यक्ष बाप्पाच आपल्याला ह्या श्रवणामृत ह्याचं पेय आपल्याला देत आहेत. खूप आनंद मिळतो आहे आणि ऑनलाईन पण बरेच लोक याचा आस्वाद घेत आहेत. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे या ठिकाणी महाराजांना आज पुष्पहार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहनदादा जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांना पुष्पहार अर्पण करावा आणि शिवाजी मराठा सोसायटीचे संचालक श्री BM गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी पोथीला पुष्पहार अर्पण करावा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ट्रस्टच्या वतीने मोहनदादांचा सत्कार महाराजांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर शिवाजी मराठा सोसायटीचे संचालक श्री BM गायकवाड यांचा देखील सन्मान महाराजांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. या नंतरची सूत्र मी महाराजांकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. जय गणेश. तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. समस्त गणेश भक्तांनो, मोरयाच्या कृपेने गणेश गीतेसारख्या एका दिव्य विषयाचा आस्वाद घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. कालपर्यंत आपण विषय पाहिला की योग कशाला म्हणायचं नाही. पहिल्यांदा ते समजावून सांगतायत भगवान. गजानन अवतार जो मोरयाचा आहे त्या गजानन अवतारात राजा वरेण्याला ते उपदेश करतायत हे आपण पाहिलं. वरेण्यांनी प्रार्थना केली की माझ्या या सगळ्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मला सांग, मुक्त होण्याचा मार्ग मला सांग, कारण दुःखांनी मी बंदिस्त अवस्थेत आहे. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही बंदिस्त अवस्थेत आहात तोपर्यंत आनंदी असूच शकत नाही. इतकी सवय आपल्याला मुक्ततेची आहे, कारण आपलं मूळ स्वभाव मुक्ततेचा आहे. काही काही गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. परमात्मतत्वाचं आविर्भूत स्वरूप म्हणून जरी जीव असला, तो अंशात्मक वगैरे वगैरे त्याचं वर्णन जरी केलेलं असलं तरी मूळ प्रवृत्ती ती आहे. आणि म्हणून परमात्म्याची मूळ प्रवृत्ती कोणती, परमात्म्याचं स्वरूप लक्षण काय, तर त्याच्याकरता आपल्याकडे शब्द वापरला आहे सच्चित आनंद. परमात्मा सत आहे याचा अर्थ परमात्म्याला अस्तित्व आहे. सत शब्दाचा अर्थ अस्तित्व. तुम्हाला आम्हालाही अस्तित्व आहे. भले देहाचं असेल, भले मर्यादित काळाचं असेल, पण अस्तित्व आहे. म्हणून तुम्हाला गंमत लक्षात आली का, लहानपणी आपण शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कल्पनात्मक निबंध पाहिले होते. समजा मी पंतप्रधान झालो तर, समजा मी राष्ट्रपती झालो तर, समजा मला लॉटरी लागली तर, कधीतरी असा विचार केला का समजा मी मेलो तर.
असा विचारच करत नाही माणूस. मी आहेच. म्हणजे उलट ते तर आपल्याला रचना सांगितली धर्मराजांनी की त्या यक्षाने प्रश्न विचारला, आश्चर्य कोणतं? ते म्हणाले, जगातले सगळे मरताना पाहतोय तरी माणूस स्वतःला अमर समजतो, याच्यापेक्षा मोठं आश्चर्य नाही आहे. आपण स्वतःला कायम आहे असंच समजतो. का? कारण अस्तित्व हे तुमचा माझा स्वभाव आहे, लक्षात घ्या. ज्ञान हा आपला स्वभाव आहे. दुसरा हिशोब सांगितला, चित शब्द सांगितला आहे. चित शब्दाचा अर्थ चैतन्य, चित शब्दाचा अर्थ ज्ञान. ज्ञान हा आपला स्वभाव असल्यामुळे आपल्याला कोणी मूर्ख म्हटलं की वाईट वाटतं, असलो तरी. ते मोठं अजब आहे की नाही? वास्तविक सगळ्या विषयातलं सगळं थोडं कळतं आपल्याला, पण तुला याच्यातलं काही कळत नाही असं म्हटलेलं आपल्याला आवडत नाही. कळत नसलं तरी आवडत नाही. हां, ही जी प्रवृत्ती आहे, का तर ती तुमची माझी स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आणि तिसरी गोष्ट, आनंद ही खरं तर आपली स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आपण दुर्दैवाने ती गमावून बसलो आहे. कारण विषय लक्षात ठेवा, दुःख ही माणसाच्या जीवनात येणारी गोष्ट आहे, बरोबर आहे, पण दुःख ही पण टिकाऊ गोष्ट नाही आहे, ही भगवंताची कृपा आहे. म्हणून कसा हिशोब आहे लक्षात घ्या. 24 तास तुम्ही दुःखात नाही राहू शकत. हां, 24 तास आनंदात राहू शकता, कारण आनंद हा स्वभाव आहे, लक्षात घ्या. जुन्या गोष्टीचं सुख अनुभवताना तुम्हाला त्याच तीव्रतेने अनुभवता येतं, पण जुन्या गोष्टीचं दुःख अनुभवताना तुम्ही ती तीव्रता नाही घेऊ शकत. म्हणजे 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी गेलेले एखाद्या नातेवाईकाला आठवून त्यावेळा जेवढ्या तीव्रतेने दुःख झालं होतं ते आज नाही घेऊ शकत तुम्ही, कारण ते दुःख गेलं काळाच्या हिशोबामध्ये आणि ते जातं हेच बरं आहे. टिकून राहिलं असतं तर पंचायत झाली असती. दुःख निघून जातं, पुढं ती तीव्रता टिकत नाही. आणि मी गमतीने सांगताना सांगत असतो की जगातलं किती मोठं दुःख असलं तरी जास्तीत जास्त 14 दिवस टिकतं. 13 दिवस रडतात, 14व्या दिवशी म्हणतात आण जिलेबी, आता झालं ते झालं. ही रचना आहे, लक्षात घ्या. का ती रचना आली तर तुमच्या माझ्या स्वभावाचा तो भाव आहे. आपण दुःखात अधिक काळ नाही राहू शकत. 24 तास तुम्ही हसत राहू शकता, 24 तास तुम्ही रडत नाही राहू शकत. ही प्रवृत्ती आहे का तुमची माझी. आणि मग आपल्याला समजून घ्यायचं आहे की जर मी हसण्यासाठी भगवंतानी मला जन्माला घातलं आहे तर माझ्या जीवनात ते हास्य किती काळ आहे. त्या हास्यालाच भगवंताचं अनुष्ठान म्हणता येतं, लक्षात घ्या. आणि हे वैशिष्ट्य आहे. नेहमी प्रवचनात सांगताना किंवा व्याख्यानात विद्यार्थ्यांच्या समोर बोलताना सांगत असतो, लक्षात घ्या, जगातल्या सगळ्या प्राण्यांना रडता येतं. कोणताही प्राणी तुम्ही पाहतो रडू शकतो. कुत्रा रडताना तुम्ही पाहिला आहे. कोल्हेकुई नावाचा प्रकार आपण ऐकलेला आहे. गाईच्या म्हशीच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा आपण पाहतो. जगातले सगळे पशु रडू शकतात. जगाच्या पाठीवर एकमेव मनुष्य नावाचा जीव आहे ज्याला हसता येतं. आणि म्हणून आपण माणूस आहे सिद्ध करायसाठी का होईना हसत जा, का त्यातूनच सिद्ध होणार आहे मी मनुष्य आहे. सतत रडत राहत असेल तर भगवानही विचार करत असेल आणि माणूस बनवणं हा काय जन्माला आला नेमका. रडतच राहतोय. रडायचे कारणं भरपूर आहेत, पण त्या कारणात सुद्धा हसता येतं. ही जी रचना आहे ती आपल्याला समजून घेतली पाहिजे. आणि जीवन हास्याचं असतं, जीवन आनंदाचं आहे. आणि मोरया आनंदरूप आहे म्हटल्यानंतर मी मोरयाचा भक्त असेल तर मी आनंदी असलोच पाहिजे, तरच भक्त ना. कारण भक्त शब्दाचा अर्थच व्यवस्थित तो आहे. म्हणजे गमतीने मी सांगताना सांगत असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं, कल्पना करा मी हनुमंताचा उपासक आहे असं एखादा सांगत असेल आणि जोरात वारा आल्यानंतर खंबा पकडत असेल तर त्याला काय अर्थ आहे का. सरस्वतीचा उपासक आहे 5-5 वर्ष नापास होतोय, तो कशाचा उपासक झाला. उपासक शब्दाचाच अर्थ आहे त्या देवतेचे गुण आपल्याला लागले पाहिजे. मोरयाचा गुण कोणता आहे. मोरया 24 तास आनंदात आहे. आणि मग अशी वारंवार आपण तो शब्द वापरतोय, स्वानंदात आहे. कारण त्याचा आनंद बाहेरून येणारा नाही आहे. बाहेरून आनंद येतो नाही असं नाही आहे, पण बाहेरून येणारा आनंद टिकत नाही, लक्षात घ्या. ती रचना आज आपल्याला समजून घ्यायची व्यवस्थित. आणि म्हणून मोरया योग सांगायला बसलेत. का सांगतायत. कारण ते स्वतः आनंद रूप आहेत. ते आनंदी होण्याचा मार्ग सांगतायत, मोक्षाचा मार्ग सांगतायत. कारण बंदिस्त ते दुःख आहे. मोठी मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. ही बंदिस्ततासुद्धा स्वीकारलेली असते. म्हणजे काय, एक मजेदार रचना समजतो आपल्याला. एखादं जेल असतो, त्या जेलमध्ये कैदी असतात. ते कैदी बंदिस्त असतात. गंमत आपल्याला लक्षात आली का. त्या जेलमध्ये जो जेलर असतो तो सुद्धा आतमध्येच असतो ना. त्यालाही बाहेरून दार लावलेलं असतं, तोही आतमध्ये गेल्यानंतर कुलूप लावलेलं असतं, पण जेलर कधीच रडत नाही. कैदी मात्र रडत असतो. का. त्याचं उत्तर लक्षात घ्या मजेदार. त्या जेलरला माहिती असतं जरी बाहेरून कुलूप लावलेलं आहे तरी उघडणं माझ्या हातात आहे.
म्हणून तो आनंदात आहे. ज्याचं कुलूप उघडणं त्याच्या हातात नाही त्याला दुःखाचा खेळ आहे. हा भाव आपल्याला व्यवस्थित लक्षात घेतला पाहिजे. ईश्वरही या सृष्टीमध्ये अवतार धारण करून येतात, पण भगवान जेव्हा अवतार धारण करून येतात तेव्हा जरी अवतार धारण करून आलेले असले, जरी या पृथ्वीवर आलेले असले, तरी त्यांना माहिती आहे मी जेलर अवस्थेत आहे, मला पाहिजे तेव्हा कुलूप उघडता येतं, आपल्याला पाहिजे तेव्हा उघडत नाही. इथं आपली अडचण आहे फक्त. मग त्या अवस्थेत राहत असताना जर मी मोरयाचा भक्त असेल तर नेमकं काय करायचं आहे, त्याचं उत्तर आहे ते समजून घ्यायचं की हे अखंड आनंदाची प्राप्ती मला कशी करता येईल. नाही सोपं, बिलकुल सोपं नाही आहे. सांगायला खूप सोपं आहे, ऐकायला त्याच्याहून सोपं आहे, प्रत्यक्ष करताना किती, पण निदान तो काळ तर वाढवत नेता येईल ना, तेवढं तर आपल्या हातात आहे ना. कालपर्यंत मी 24 पैकी 20 तास रडत होतो, आता निदान 19, 18 एवढं तर करता येईल की नाही. आनंदाचा काळ तर वाढवता येईल की नाही. आणि जितका आनंदाचा काळ वाढवत जाल तितके तुम्ही मोरयाच्या जवळ पोहोचले. कारण मोरयाचं स्वरूप आनंद आहे. जसं जसं मी जवळ जाईल तशी तशी ती गोष्ट वाढत जाणार. जसं अग्निकुंड पेटलेलं असेल, मी जसा जसा जवळ जाईल तसा तसा उष्णतेचा भाग वाढत जातो. तसा मी मोरयाच्या जवळ चाललोय, ओळखायचं कसं, त्याचं उत्तर आहे कालपर्यंत जेवढा आनंदी होतो त्याच्यापेक्षा अधिक काळ सुखात आनंदात आहे, याचा अर्थ माझी उपासना व्यवस्थित चालली आहे. हा निकष आहे, लक्षात घ्या. आणि हे नसेल तर उपासना गडबड आहे. पण पंचायत नेमकी होते की नाही, आपल्यातल्या अनेकांचा अनुभव आहे. पूजेतून उठल्या उठल्या पहिलं काम काही करत असतील तर शिव्या देतात. होतं की नाही स्वतःचं स्वतःला तपासा. इकडे तिकडे बिलकुल पाहू नका, कोणाला विचारायचं नाही, कोणाकरता लावायचं नाही, स्वतःला लावायचं. मी पहिले सांगतोय, पूजेतून उठल्या उठल्या शिव्या देतात, संतापतात, रागावतात. का? कारण तेवढा वेळ ते दाबून ठेवलं आहे. नाईलाज होता म्हणून दिल्या नाही, उठल्याबरोबर दिल्या. याचा अर्थ जमा काय करत होता, आनंद की शिव्या, हे समजून घेतलं पाहिजे. मी जर त्या उपासनेच्या काळामध्ये क्रोधच जमा करत असेल, त्या उपासनेच्या काळात जर संतापच गोळा करत असेल तर उपासना सुरूच नाही आहे. बसले भले देवाच्या समोर असाल, त्या बसण्याचा काही उपयोग नाही. हा भाव व्यवस्थित लक्षात ठेवला पाहिजे. मनाने मी आनंदाच्या त्या पातळीला स्पर्श करतोय की नाही, आणि तो माझा आनंदाचा काळ किती वाढतोय, याच्यावर उपासनेची रचना सांगितलेली आहे, ती आपल्याला समजून घ्यायची आहे. त्याला योग म्हणणार आहेत भगवान. आणि म्हणून त्यांनी कशा कशाला नाही योग म्हणायचं याच्यावर संपूर्ण विवेचन सुरुवातीला केलं आणि मग बोलायला सुरुवात केली. कालचा शेवटचा श्लोक होता, योगम नानाविधम भूप युञ्जन्ति ज्ञानिनस्ततम. जे ज्ञानी लोक आहेत ते योगाचा उपयोग करतात, ते योगमार्गाचं आचरण करतात. वाक्याचा उलटा अर्थ, जे योगमार्गाचं आचरण करतात त्यांनाच फक्त ज्ञानी म्हणतात. बाकीचं व्यवहारात चालतोय तर अज्ञानाचाच खेळ आहे, त्याचा उपयोग नाही. त्यातलं कितीही यश मिळालं, म्हणून ते सुरुवातीला सांगितलं की अगदी सम्राट पद मिळालं तरी ते शाश्वत नाही आहे. म्हणजे ते मिळवण्याकरता केलेला सगळा प्रयत्न, कालची जी कथा सांगितली त्या पद्धतीने 2 रुपयाची विद्या आहे. ही रचना व्यवस्थित समजून, ती मिळवू नका म्हणतच नाही आहे, पुन्हा पुन्हा समजून घ्या. ते सगळं मिळवायचं आहे, फक्त ते मिळवत असताना लक्षात ठेवायचं आहे की अरे ह्या गोष्टी सोडायच्या आहेत, ह्या त्यागायच्या आहेत, याच्यात निराशा नाही. व्यवस्थित लक्षात घ्या. अध्यात्माचं सूत्र सांगत असताना मी नेहमी एक उदाहरण देत असतो. अध्यात्माची रचना कोणाला कळली माहिती आहे का? त्याचं उत्तर आहे आमच्या या माता भगिनींना फार चांगली कळली. कुठे? त्याचं उत्तर आहे सकाळी रांगोळी काढतानाची माता भगिनी मला अध्यात्माचं अद्वितीय उदाहरण वाटते. त्या मातेला माहिती आहे की नाही उद्या ही रांगोळी मोडणार आहे, पक्क माहिती आहे. ती रांगोळी दुसऱ्या दिवशी टिकूच शकत नाही, ती रांगोळी दुसऱ्या दिवशी मोडणार हे काढणेवालीला पक्क माहिती आहे. नाही कोणी दुसरी मोडली तर ही स्वतः मोडणार, तेही पुन्हा महत्त्वाचं आहे ना. दुसऱ्या दिवशी ही स्वतःच मोडणार आहे, नवीन रांगोळी काढणार आहे. पण लक्षात घ्या, उद्या रांगोळी मोडणार आहे हे माहिती असून सुद्धा त्यात व्यवस्थित रंग भरणे याला गीता असं म्हणतात. ही रचना आपल्याला कळली पाहिजे. हे सगळं ठीक आहे, सोडायचं आहे, सगळं मोडणार आहे हे लक्षात ठेवायचं आणि तरीही आनंदाने त्याच्यामध्ये समरस व्हायचं. ही जी भूमिका आहे ती जीवनाची भूमिका आपल्याला गीता सांगते. ती गीता आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. आणि मग असं जो असतो त्याला ज्ञानी म्हणतात. कसं होतं? मधल्या काळातल्या रचना सांगितल्या, तो ज्ञानी कसा कसा वागतो आज ती रचना आपल्यासमोर सगळं सांगणार आहेत. काय होतं त्याचं? भवन्ति वितृषा लोके. या जगामध्ये ते तृष्णारहित होऊन जगतात, आकांक्षारहित होतात, फलरहित होतात, कर्मरहित नाही. व्यवस्थित लक्षात घ्या, कर्म अनिवार्य आहेत, ते करावेच लागणार आहेत. बिना कर्माचे तुम्ही राहूच शकत नाही. मी काही कर्म करत नाही हे वाक्यसुद्धा कर्म आहे.
कारण ते नाही करता तरी कर्म करावंच लागेल की नाही. नुसतंच बसून राहणे हेही जर कर्म आहे तर बिना कर्माचे कसे राहाल. काही न करता बसणे हेही एक कर्मच आहे ना. बिना कर्माचं राहूच शकत नाही. बरं कोणतेच नाही केले, निदान श्वासोश्वास तर घेता आहे की नाही, निदान हृदयाची धडधड तर चालू आहे की नाही, आणि श्वासोश्वास चालू आहे. तशा पद्धतीची दुसरी गोष्ट अखंड विचार तर चालूच आहेत की नाही. ते कशा थांबवाल, ते थांबवूच शकत नाही. कर्म अखंड चालतच राहणार आहेत. अनिवार्य पद्धतीने आपल्याला ते करावंच लागणार आहे. त्याची फलेच्छा सोडायची आहे. का? कारण त्याच्यात अडकलं की मग पुढच्या पंचायती आहेत, हे जे आपल्याला रचना आहे ती सगळ्या गीता आपल्याला सांगते आहे. आणि म्हणून ते सांगतायत वितृषाम, तृष्णारहित व्हायचं आहे, हाव नसली पाहिजे, त्याचे काम करायचं. फळं मिळतील ना आपोआप, जे मिळतील ते मिळतीलच, प्रश्न नाही आहे. तुम्ही करा की नका करू, इच्छा असो की नसो, कर्माचे फळं मिळणारच आहेत. म्हणजे मोरोपंतांची एक सुंदर आर्य आहे. ते म्हणतात, न कळत पद अग्नीवरी पडे तरी दाह न घडे ऐसे न घडे. तुमचा पाय चुकून जरी अग्नीवर पडला चटका बसणारच आहे. तुम्ही कर्म केल्यानंतर त्याचे फळं मिळणारच आहे. त्याची अपेक्षा नको, हा जो भाव आहे तो आपल्याला सांगितला आहे. कारण अपेक्षात पहिलं सांगितलं तसं अपेक्षा एकतर पूर्ण होतील किंवा अपूर्ण राहतील. पूर्ण झाल्या अहंकार वाढणार, अपूर्ण राहिल्या क्रोध वाढणार. हे कायम लक्षात ठेवून पुढं सूत्र चालायचं आहे. म्हणून वितृषा शब्द सांगितला. जिताहारा, ते जिताहार होतात. त्यानंतर त्यांचा विषय सांगितला विरे तसाहा, ते वरच्या दिशेने प्रवास करतात, निदान खालच्या दिशेने जाऊ नये. एवढा त्यातला भाव महत्त्वाचा. खालच्या दिशेने याचा अर्थ ते जसं वारंवार आपण सांगतो त्या पद्धतीने की तुमच्या माझ्या या जन्माला येण्याच्या पूर्वी भारतीय संस्कृती सांगते 83,99,999 प्रकारचे जन्म घेत आलो आहे आपण. वेगवेगळ्या प्रकार, सगळे घेतलेच असतील असंही नाही, काही वेळा जम्पिंग झालं, पण वेगवेगळ्या प्रकारचे जन्म घेत 83,99,999 प्रकारचे जन्म झाल्यानंतर मनुष्य नावाचा देह मिळाला 84 लाखावा. ते सगळे पार करत करत आलो आहे. आता निदान वापस तिकडं नको ना. ठीक आहे, भगवंताच्या दिशेने जायचं आहे, कदाचित जाणार नाही, कदाचित मोर्यापर्यंत पोहोचणार नाही, पण निदान पशुत्वाकडे तर जायला नको. तेवढा तर भाव आपल्याला समजून घेतला पाहिजे. आणि कशाला पशुत्व म्हणतात? शास्त्रांनी नियम सांगितला, आहार निद्रा भय मैथुनमच सामान्यमे तत्पशुभिर्नराणाम. आहार निद्रा भय आणि मैथुन याच 4 गोष्टी जर करत असाल, या 4 गोष्टी करू नका असं नाही म्हणत आहे, पुन्हा ते समजून घ्या, पण याच 4 गोष्टी करत असाल तर मग माणूस म्हणून कशाला जन्माला आले? हे 4ही करावं, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. पण खावं बरोबर आहे, पण काय खावं याचा विवेक असला पाहिजे. पशूंमध्ये सुद्धा असतो. हो, किती अजब रचना आहे, लक्षात घ्या. गाढवाच्या समोर तुम्ही काही खायला ठेवा, म्हशीच्या समोर काही खायला ठेवा, ती ताबडतोब तोंड नाही लावत, पहिले वास घेते. वास घेते याचा अर्थ खाण्याला योग्य आहे की नाही हे तपासण्याची तिच्याजवळ जी सोय आहे, त्या म्हशीच्या जवळ, त्या सोयीचा वापर करते. मला सांगा, म्हैस जर विचार करून न करता खात नसेल, गाढव जर विचार न करता खात नसेल, तर काही खाणेवाल्यांना माणूस कसं म्हणायचं, हा खरा प्रश्न आहे. काय खायचं कळलं पाहिजे, कशासाठी खायचं कळलं पाहिजे. म्हणून जिताहारा हा शब्द वापरला. आहारावर नियंत्रण असलं पाहिजे. कुठेही नाही खायचं, कसंही नाही खायचं, काहीही नाही खायचं. का? कारण मागे हिशोब जसा सांगितला तसा जे काही खाल त्यांनी रक्त तयार होणार आहे आणि रक्त मेंदू वापरणार आहे. हिशोब अजब आहे, लक्षात घ्या. कशा करता खायचं? जिभे करता नाही, पोटा करता नाही. पोटात जे जाणार त्याचं रक्त तयार होणार आणि 70% रक्त, शरीर विज्ञान आपल्याला सांगतं 70% रक्त एकटा मेंदू वापरतो. याचा अर्थ खायचं कोणा करताय? मेंदू करता खायचं आहे. कारण खाल्लेल्या अन्नातून विचार निर्माण होणार आहेत, त्या विचारांच्या शुद्धतेचा विचार. म्हणून जिताहार सांगितलं, विरे तसं सांगितलं. तुम्हाला ऊर्ध्वगतीला जाता आलं पाहिजे, मी आनंदी झालो पाहिजे, मी हसत असलो पाहिजे. आणि मग पुढचा हिशोब सांगितला आपल्याकडे शास्त्रकारांनी, मी हसत असेल तर मी मानव आहे, आणि मी इतरांना हसवू शकत असेल म्हणजे त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकत असेल तर मी महामानव आहे. हे महामानवत्वाचं जे रचना आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. पुढं आपल्याला सांगतात असे लोक कसे असतात जे या पद्धतीने वागतात, जे योगी आहेत, त्यांची रचना सांगितली. ते योगी कसे आहेत हे सांगण्याच्या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे आपण असं व्हायचं आहे. हां, त्याच्याकरता नाही सांगायचं ते कसे आहेत, ते सांगण्याच्या निमित्ताने तुम्हाला आम्हाला सांगताय की पहा याच्यात आपण बसतो का ठरवा. आणि जर याच्यात बसणारा आज जे सांगणार आहे त्याच्यात बसत असेल तर आपल्याला भगवद्गीता किंवा गणेश गीता कळणार आहे.
कारण अधिकारी पहिले असला पाहिजे तर समजणार आहे. नुसतेच येऊन बसतात, तसं येऊन बसून उपयोग नाही आहे. ऐकायला संधी आहे म्हणून येऊन बसले, त्याचा उपयोग नाही. या सगळ्या पद्धतीने असेल ना तर फायदा होईल. लाभ जो त्यांना खऱ्या अर्थाने सांगायचा आहे तो तेव्हा होईल. आणि मग हे कसे असतात? पावयंती अखिलान लोकान वशीकृत जगत्रया. ते जगाला सगळ्या त्रिभुवनाला पावन करतात. कोण करू शकेल? त्याचं उत्तर आहे जो असेल. मी इतरांना पवित्र केव्हा करू शकेल? त्याचं उत्तर आहे मी पवित्र असेल तर ना. मी सुगंध तेव्हा देऊ शकतो जेव्हा माझ्याजवळ माझ्या कृतीत सुगंध असेल, माझीच कृती दुर्गंधाची असेल आणि मी तुम्हाला सांगत असेल. हे म्हणजे कसं आहे माहिती आहे का? सरळ उभं राहता येण्याची शक्यता गमावलेल्या माणसाने दारूबंदीवर व्याख्यान देण्यासारखं आहे. त्याचा उपयोग काय होणार? हा स्वतः डुलतोय, हालतोय, कधी पडेल याची खात्री नाही. हा जर दारूबंदीवर बोलायला लागला तर फायदा काय होणार आहे? पावयंती अखिलान लोकान किंवा त्रैलोक्यान, सगळ्यांना तुम्ही केव्हा पावन करू शकाल? जेव्हा तुम्ही स्वतः पवित्र असाल. आणि मग पवित्रता प्राप्त कुठून होते? आपल्याकडे सांगितलं भगवन नामानी ती प्राप्त होते. जसं जसं नामस्मरण आपण करू त्या मोरयाची पवित्रता आपल्यामध्ये संक्रमित होत असते. म्हणून जगाला पावन करणारे ते असतात करुणापूर्ण हृदया. लक्षात घ्या, हे सगळं सुरुवातीची ज्याला आपण पूर्वतयारी म्हणतो तशी रचना आहे. मी करुणापूर्ण हृदय आहे का? स्वतःला विचारा. मला इतरांबद्दल करुणा वाटते का? इतरांच्या दुःखातून मला दुःखाची अनुभूती होते का? त्याच्या पायात काटा गेल्यानंतर माझ्या डोळ्यात आसू येत असेल तर मी माणूस. त्याच्या पायात काटा टाकून आनंद घेणाऱ्यांचं काय करायचं? ते गंभीर विषय आहे. लक्षात घ्या, हा भाव आपल्याला व्यवस्थित कळला पाहिजे. माझ्या ठिकाणी कारुण्य असलं पाहिजे, वात्सल्य असलं पाहिजे. कारुण्यपूर्ण हृदया हा बोधयंती अपि कांश्चन. आणि ते इतरांना बोध देतात. हा शब्द फार मजेदार आहे. लक्षात घ्या, बोध कशाला म्हणतात? बोध शब्दाचा अर्थ जे आहे ते दाखवणे. नाही ते दाखवण्याचा विषयच नाही. आहेच, अखंड आहे. कोण? एक माझा मोरया अखंड आहे, सर्वत्र आहे. आपल्याला पाहता येत नाही, ही आपली अडचण आहे. कारण आपल्या डोळ्यावर आपण पट्ट्या बांधून ठेवलेल्या आहेत. तो ज्या दिवशी समजायला लागेल त्याला बोध असं म्हणतात. कोणाला बोध देणारे म्हणतात? बोधक कोण? त्याचं उत्तर आहे जे मोरयाबद्दल बोलतात ते बोधक. बाकीचे ते व्यवहारातले उपदेशक असू शकतील. उपदेशक वेगळा विषय, बोधक असला पाहिजे, बोध करून देणारा असला पाहिजे. आणि मग बोध करून देणारे कोण आहेत? त्याचं उत्तर आहे गणेश गीता आपल्याला बोध करून देणारी आहे. म्हणून परवा जे सांगताना सांगितलं होतं की अनुबंध असला पाहिजे. अधिकारी कोणाला म्हणतात? विषय कोणता? विषय कोणता? मोक्षप्राप्ती हा विषय आहे. मोक्षप्राप्ती कशी करायची हा विषय आहे. त्याचा बोध आपल्याला गणेश गीता करून देणार आहे. म्हणून बोध्य बोधक संबंध असा शास्त्रीय शब्द त्याच्यासाठी आहे. त्या तत्वाचा बोध या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून याला बोधक तत्त्वज्ञान असं म्हटलं. असे ते लोक असतात जे योगी असतात आणि ते इतरांना बोध करून देत असतात. याचा अर्थ जे आहे त्या गणेश तत्वाबद्दल बोलत असतात. त्या गणेश तत्वाची वेगवेगळ्या पद्धतीने समोरच्यांच्या मनामध्ये, अर्थात समोरच्यांचे मी मगाशी म्हटलं तसं मी तुम्हाला केव्हा पटवून देऊ शकेल? त्याचं उत्तर जेव्हा मला पटलेलं असेल, मला समजलेलं असेल. मलाच समजलेलं नसेल आणि तुम्हाला शिकवणं चालू आहे, त्याला मग आमची विद्यापीठीय पद्धती म्हणतात. तिथं रचना असते, वन पॅरोट टीच अनादर पॅरोट्स. याने नुसतं पाठ केलेलं असतं. त्यांनाही म्हणतो तुम्ही पाठ करा, समजून बिमजून घ्यायची गरज नाही, उत्तरं तुम्ही लिहित चला, तुम्हाला मार्क मिळतील. बरोबर आहे, मार्क मिळतील. गुणांचं काय? दोनमध्ये फरक आहे ना. आपण तो शब्द वापरतो एका अर्थाने. गुण प्राप्त कसे होतील? सद्गुण प्राप्त कसे होतील? सद्गुण नाही मिळणार. व्यवहारातले मार्क कदाचित मिळत राहतील. नुसतं पाठांतर नाही आहे, घोकमपट्टीचा उपयोग नाही आहे. आचरणात आलं पाहिजे. पण आचरणात येण्याच्या पूर्वी मात्र घोकमपट्टी पाहिजे. समजून घेतलं पाहिजे आणि मग ते आचरणात आणलं पाहिजे. तो विचार आपल्यासमोर सांगतायत. आणि मग अशी अवस्था जेव्हा त्या योग्याची असते तेव्हा कसे असतात ते, किंवा कसं असायला पाहिजे त्याची रचना आपल्यासमोर सांगतायत. जीवन मुक्ता लदे मग्ना परमानंद रूपिणी. लद शब्द वापरला. तलाव, सरोवर. कशाचं? परमानंद रूपिणी. परमानंद रूपाच्या लदामध्ये म्हणजे सरोवरामध्ये ते मस्त डुंबत असतात. किती मजेदार रचना आहे. लक्षात घ्या. सरोवरच का म्हटलं? प्रवाह का नाही वापरला? नदी का नाही वापरली?
कारण जर पाण्याचा विषय असेल तर आपल्याकडे जीवन ही प्रवाहाची रचना सांगितली सामान्यतः, पण प्रवाहाची रचना नाही सांगितली इथे. का नाही? कारण नदीमध्ये भरकटत जाऊ शकता, ती तुम्हाला ओढत नेते, वाहवत नेते, इथं कुठंच जायचं नाही आहे. म्हणून त्यांनी सरोवराची रचना सांगितली आहे तिथंच, नाही का. आनंदाचे डोही आनंद तरंग, तुकोबा आपल्याला सांगतात ती रचना समजून घ्या. आहे तिथंच मुक्त व्हायचं आहे, कुठं जायचं नाही, कुठं यायचं नाही आहे, कारण कुठं जायची गरजच नाही आहे. जिथे आहे तिथेच आहे. त्या प्रल्हादाची कथा आहे, आपल्या सगळ्यांना ऐकून माहिती असलेली. त्या हिरण्यकश्यपूने त्या प्रल्हादाला प्रश्न विचारला, कुठे तुझा तो नारायण? प्रल्हाद म्हणतो, बाबा जरा व्याकरणाचा अभ्यास करत जा, प्रश्न व्यवस्थित विचारत जा. कुठे आहे काय विचारता, कुठे नाही विचारा. अशी जागाच नाही जिथं नाही आहे. मग परमात्मा जर सर्वत्र व्याप्त असेल तर इथंच मिळायला पाहिजे, दुसरीकडे जायची काय गरज आहे? पण असं एखादा कार्यक्रम सांगितला आणि व्याख्यानात असं बोललो की लोक विचित्र पद्धतीने बुद्धिभ्रम करायला बसले. ते म्हणाले, जर परमात्मा सगळीचकडे भरलेला आहे तर मंदिरात जायची काय गरज आहे? कुठं काय बुद्धिभ्रम करतील सांगता येत नाही. आपल्याला समजून घेतलं पाहिजे. एकाने मला असं गंभीरपणे प्रश्न विचारायचा विचारला, म्हणजे जर परमात्मा सगळीचकडे भरला आहे तर मंदिरात जायची काय गरज आहे? म्हटलं सांगतो, बस शांतपणे. म्हटलं कशाने आला? म्हणजे माझ्या स्वतःच्या गाडीने आलो. म्हटलं त्या गाडीला 4 चाकी तुझी जी आहे त्या 4 चाकाच्या 4 चाकांमध्ये हवा भरलेली आहे की नाही? हो म्हणे. म्हटलं समजा गाडी पंक्चर झाली, अशी कल्पना कर. त्या चाकातली हवा निघून गेली, आता हवा तर सगळीकडे आहे की नाही? आता ते चाक हवेत धरण म्हण, हवा सर्वत्र पसरलेली आहे, या गाडीमध्ये तिने प्रवेश करावा, येईल का? नाही येणार. त्याच्याकरता तुला पंक्चरच्या दुकानातच जावं लागेल. का? कारण तिथल्या सिलेंडरमध्ये कॉम्प्रेस करून भरलेली आहे. ती कॉम्प्रेस केलेलीच हवा तुला कामी पडू शकते. हवा सर्वत्र असली तरी ती टायरमध्ये आपोआप येत नाही. तसं परमात्मा सर्वत्र भरलेला असला तरी तो इतरत्र दिसण्याच्या ऐवजी मंदिरात पटकन दिसतो, किंवा तिथं तो भाव लवकर जागृत होतो, कारण तिथं ती भावना कॉम्प्रेस झालेली आहे. असंख्य लोकांनी त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर मोरया 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 केलंय, म्हणून त्या जागी तो भाव अधिक जागृत झालेला आहे. व्यवस्थित समजून घ्या. मंदिरात का जायचं असतं तेही, कारण शेवटी सगळ्याच वास्तू सारख्या असतात. म्हणजे मी गमतीने एक उदाहरण सांगत असतो की एखादं गाव असं निवडा की जे नवीन वसवलेलं आहे, म्हणजे पुनर्वसित ज्याला आपण गावं म्हणतो. एक अर्थात त्याला 7-8 वर्ष झाले पाहिजे, अगदीच काल वसवले जागी फरक पडत नाही. 10 वर्ष झालेल्याचं समजा, सगळ्या इमारती तिथल्या एकाच वेळा तयार झाल्या की नाही? एकाच माणसाने तयार केल्या की नाही? एकच मटेरियल वापरलं की नाही? पण तिथल्या एसटी स्टँडवर गेलं तर तुमच्या भावना बदलतात, तिथल्या स्मशानात गेलं तुमच्या भावना बदलतात, तिथल्या हॉस्पिटलला गेलं तुमच्या भावना बदलतात, तिथल्या मंदिरात गेलं तुमच्या भावना बदलतात. का? कारण त्या वातावरणाचा आपल्यावर परिणाम होत असतो. जोपर्यंत स्मशानात असतो तोपर्यंत आपल्यालाही वाटत राहतं याच्यात काही ठेवलेलं नाही, फक्त येताना रस्त्यात पुन्हा एकदा समोस्याचा स्टॉल दिसेपर्यंत ते टिकतं. आणि तो दिसला की हा म्हणतो जाऊ दे, झालं ते झालं, चल पुन्हा हे असंच. ही जी रचना आहे, म्हणून तेवढ्यापुरतं ते जे वैराग्य येतं, आणि त्याला आपल्याकडे शब्द सुंदर वापरला आहे, स्मशान वैराग्य. ते स्मशानापुरतंच असतं, तिथून बाहेर पडलं की ते नष्ट होतं. तसं इथं आल्यानंतर जसं स्मशानात गेल्यावर स्मशान वैराग्य येतं, तसं प्रवचनात आल्यानंतर प्रवचन वैराग्य प्राप्त होतं. इथं जेव्हा येऊन बसता तेव्हा बसल्यानंतर असं मनातल्या मनात चालू राहतं, बरोबर आहे सांगतायत ते. इथंच म्हणून नाही, कुठल्याही प्रवचनात, कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात, आध्यात्मिक सत्रामध्ये जाऊन बसता तेव्हा मनातल्या मनात येतात, बरोबर आहे ते सांगतायत तसं, आता उद्यापासून व्यवस्थित वागायचं. येतं की नाही मनात? येतं. केव्हापासून? उद्यापासून. मधल्या काळात काही नाही, 8 वाजेपर्यंत टिकतं. 8 वाजल्यानंतर ते पुन्हा रोजचं सुरू होतं. कारण 8 वाजेपर्यंत तुम्ही गादीशी म्हणजे व्यासांशी संबंधित असता, म्हणून चांगले विचार येत असतात. इथे बसून मनात सद्विचार येतात. का? कारण आपण इथं आत्ता व्यासांना आवाहन केलं आहे. भगवान वेदव्यास येऊन बसले, त्यांच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून ते सध्या प्रकट होत आहेत, व्यास बोलत आहेत. त्याच्याकरता तुकोबांनी शब्द वापरला, बोलविता धनी वेगळाची. मी नाही बोलत आहे, अनेक गोष्टी काल ठरवून थोडं आलो होतो, पाठ करून थोडं आलो होतो की हेच बोलायचं आहे. कुठून येतं? भगवान वेदव्यास बोलतायत, हा जो भाव आहे, आणि त्यांच्या संगतीत आपण असल्यामुळे तेवढ्या वेळपुरते आपण सगळे सद्विचारांनी युक्त असतो. बाहेर पडलो की पुन्हा सुरू होतं. ही जी रचना आहे ती समजून घ्या. आणि म्हणून कशात सांगितलं आहे ते म्हणतात, परमा हृदये जीवनमुक्ता लदे मग्ना, हा परमानंद रूपिणी. हा लद म्हणजे सरोवर आहे, आणि सरोवराची रचना आपल्याकडे बुद्धीचा
विषय सांगितला आहे. कारण शेवटी सगळ्यात आनंदाचा सरोवर कोणता? त्याचं उत्तर आहे बुद्धी. बुद्धीची रचना एखाद्या सरोवरासारखी असते असं आपल्या शास्त्रांनी सांगितलं. सरोवर कसं असतं? सरोवर जेव्हा शांत असतं, त्याच्यात जेव्हा बाहेरून काही परिणाम होत नाही, हवा नसते, लाटा नसतात, तेव्हा त्यात स्वच्छ प्रतिबिंब पडतं. व्यवस्थित लक्ष घ्या. म्हणून नदी नाही म्हटली, कारण नदीत प्रतिबिंब पडणारच नाही. नदी प्रवाहित आहे, खळखळाट आहे, त्याच्यात प्रतिबिंब नाही पडणार. प्रतिबिंब पडण्याकरता सरोवर शांत असावं लागेल. शांत सरोवरात प्रतिबिंब पडतं. जसं शांत सरोवरात सूर्याचं प्रतिबिंब पडतं आणि सरोवर चमकून उठतं, तसं तुमची माझी बुद्धी शांत झाली की त्यात मोरयाचं प्रतिबिंब पडतं, बुद्धिपतीचं प्रतिबिंब पडतं. आणि बुद्धिपती आनंदरूप असल्यामुळे आपल्या बुद्धीलाही आनंद प्राप्त होतो. आपल्याला मार्ग कोणता? त्याचं उत्तर आहे गाढ निद्रा. हां, तिथं आपली मन आणि बुद्धी नावाची गोष्ट शांत असते. मन आणि बुद्धी शांत होते तेव्हाच गाढ निद्रा लागते. मन चालू असले की तुम्ही स्वप्नात राहणार आहात, लक्षात घ्या. बुद्धीचे खेळ चालू असले की तुम्ही स्वप्नात राहणार आहात. मन आणि बुद्धी दोन्ही जेव्हा शांत होते तेव्हा सुषुप्ती अवस्था प्राप्त होते, गाढ निद्रा प्राप्त होते. आणि मग उठल्यावर कसं फ्रेश वाटतं. कुठून आला तो फ्रेशनेस? त्याचं उत्तर आहे बुद्धी शांत झाली म्हणूनच आला, मन शांत झालं म्हणूनच आला. परमात्म्याचा आनंद स्वरूप संस्कार आपल्या बुद्धीवर झालेला आहे. तो संस्कार प्राप्त करणे. मग तुम्ही म्हणा याचा अर्थ गाढ निद्रेत जास्तीत जास्त राहावं, सोपा मार्ग? त्याचं उत्तर आहे नाही. कारण गाढ निद्रा यासाठी नाही आहे, ती खालची पातळी यासाठी आहे की त्या काळात आपण आनंदी आहो याचंही भान नाही आहे. जेव्हा गाढ निद्रेत तुम्ही आहात तेव्हा गाढ निद्रेत आपण आनंदी आहोत याचं तरी भान कुठं आहे? मी गाढ निद्रेत असल्यानंतर माझा हात जर बाजूला पडलेला असेल तर त्याच्यावरून बायकोचा शेपटा गेला तर मला सुख होणार नाही, आणि साप गेला तर मला दुःखही होणार नाही. कारण जाणीवच नाही आहे दोन्हीची. सुखाची जाणीव नाही, दुःखाची नाही. ती अवस्था काय कामाची? त्याच्या पलीकडची अवस्था तुरीय सांगितली. याचा अर्थ अशा अवस्थेमध्ये की मला ते सगळं जाणवत आहे आणि तरी मी निरीच्छ आहे, ही जी अवस्था, ती रचना आपल्याला मिळवायची आहे. त्याला योग म्हणत आहेत. आणि म्हणून ते आपल्यासमोर सांगतायत जीवनमुक्त लदे मग्नः परमानंद रूपिणी निमील्य अक्षिणी पश्यन्तः परम ब्रह्म हृदय स्थितम. ते डोळे मिटतात. काय मजेदार भारतीय संस्कृती आहे. इतर कोणालाही विज्ञान, ज्याला आपण म्हणतो सायन्स या अर्थाने मी तो शब्द वापरतो, काही पाहायचं असेल तर पहिला हिशोब असतो उघडा डोळे. कारण डोळे उघडल्याशिवाय आपण पाहूच शकत नाही. भारतीय संस्कृतीची गंमत आहे. ऋषीमुनींना तुम्ही काही प्रश्न विचारा, अगदी मालिकेतले ऋषीमुनीसुद्धा तुम्हाला समजतील, ते डोळे बंद करतात. काही पाहायचं असल्यावर डोळे बंद कसे काय करायचे? डोळे उघडल्याशिवाय तर दिसत नाही, पण ते मात्र मस्त डोळे बंद करतात आणि पाहायला सुरुवात करतात. का? त्याचं उत्तर शास्त्राने दिलं. ते बाहेर नाही पाहत, ते आत पाहतात. आणि आत पाहायचे असेल तर बाहेरचे डोळे बंद केले पाहिजे. बाहेरचं पाहणं बंद केल्याशिवाय आतमध्ये कसं पाहता येईल? म्हणून ती आपल्याकडे रचना सांगितली. 10 दिशांना पाहणारे 10 तोंड उडवले पाहिजे, मग 11व्या दिशेत पाहता येतं. त्याला एकादशी म्हणतात. बाहेरच्या 10 दिशांना पाहणं बंद करणे आणि आतली 11वी दिशा शोधणे, त्याला एकादशी हा शब्द वापरला आपल्याकडे. ती रचना सांगितली. मग बाहेर किती पाहिलं तर कसं होतं? त्याचं उत्तर आहे कालपर्यंत सांगितलं तसं सगळं मिळवता येतं. अगदी सोन्याची लंका प्राप्त करता येते. याच्या पलीकडे काय मिळवाल? अख्खं नगर सोन्याचं. एवढं तर श्रीमंती आपण नाही मिळवू शकत ना. तेवढी मिळवली. 14 चौकड्या राज्य केलं. म्हणजे ब्रह्मदेवांचे आपण जे कालचा हिशोब सांगितला, कृतत्रेत द्वापार कली, ते 14 वेळ झाले. एवढा काळ प्रत्येक जगला आणि तेवढ्या सगळ्यानंतरही सुखाने कुठं मेला? रावणाचा हिशोब समजून घ्या. 14 चौकड्या राज्य करूनही सुखी होत नाही. लंका पूर्ण सोन्याची असूनही सुखी होत नाही. आपण कसे होणार आहोत? कारण बाहेरून होताच येत नाही. सुख ही आतली गोष्ट आहे. बाहेर पाहणं बंद करायचं. 10 दिशांना बाहेर पाहणं बंद करणे, याला दशमुख मारणे असं म्हणतात. आतमध्ये पाहायला सुरुवात करणे ही रचना असली पाहिजे. तो आतला कळल्यानं की मग मुक्ती मिळते. हा हिशोब आपल्यासमोर सांगतायत. म्हणून डोळे बंद करायचे. लक्षात घ्या, विज्ञान आपल्याला, सायन्स आपल्याला बाहेर पाहण्याच्या रचना सांगतं. म्हणून त्यांना काही पाहायचं असलं की मोठमोठे साधनं तयार करतात. मंगळ पाहायचं आहे,
गुरु पाहायचा आहे, शुक्र पाहायचा आहे, कुठंतरी आणखीन बाकीचे ग्रह पाहायचे आहेत, आकाशगंगा पाहायचे आहेत. काय करावं लागेल? मोठमोठ्या दुर्बिणी तयार केल्या जातात, साधनं डेव्हलप केले जातात आणि बाहेर पाहिल्या जातं. ऋषीमुनींनी काही साधनं डेव्हलप नाही केले, एक काना वाढवला. पण तो काना किती महत्त्वाचा आहे. ते म्हणतात साधनं नाही, साधना असली पाहिजे. ते साधना विकसित करतात आणि आत पाहतात. त्यांना काही बाहेर पाहायचं काम नाही आहे. सगळ्या पुराणांमध्ये कोणते ग्रह किती अंतरावर आहेत याची सगळी यादी देऊन ठेवलेली आहे आणि ती जशाला तशी लागते. त्या काळात त्यांनी कशाच्या भरोशावर मोजलं? त्याचं उत्तर नाही, त्यांनी आतमध्ये पाहिलं. अंतर्ज्ञान शब्द आपल्याकडे वापरला. ते जे आत पाहणं आहे त्याचं वर्णन इथं आपल्यासमोर वापरत आहे. ते निमील्य अक्षिणी पश्यंतः परम ब्रह्म हृदय स्थितम. डोळे बंद करतात, याचा अर्थ बाहेर पाहणं बंद करतात. बाहेरून मिळणारं सुख उपयोगाचं नाही आहे, टिकाऊ नाही आहे, आतून आलं पाहिजे. मगाशी म्हटलं तसं तुकोबांची रचना जी आहे ती इथं आपल्याला आठवते. तशीच रचना बालकवींची आहे की नाही? तुकोबांनी जी रचना स्वतःची सांगितली, आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, तीच रचना बालकवी सांगतात की नाही? आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, समान अवस्था आहे, लक्षात घ्या. पण बालकवींची अवस्था तुकोबाची होऊ शकत नाही. त्याचं कारण आहे की त्यांचा आनंद बाहेरून आलेला आहे, तो टिकत नाही. तुकोबांचा अक्षय्य आहे कारण तो आतून आलेला आहे. हृदयात असणाऱ्या पांडुरंगाला हात लावलेला आहे, तिथे स्पर्श केलेला आहे, त्या पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवलं आहे, म्हणून त्यांचा आनंद अवीट आहे, जरी विटेवर उभा असला तरी. कारण तो अवीट असला पाहिजे. बाहेरचे आनंद भंगणार आहेत. अध्यात्मात आल्यानंतर जो आनंद आहे तो अभंग आहे. काय मजेदार शब्द आहे. सगळे शब्द आपल्याला व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. ती अभंगाची रचना सांगतायत. परब्रह्म हृदय स्थितम. हृदयात असलेला परमात्मा पाहायचा आहे, आत शोधून पाहायचं आहे. ती रचना त्यांनी आपल्यासमोर सांगितली. आणि मग असं जेव्हा ध्यान करतात तेव्हा काय होतं? ध्यायंतः परमं ब्रह्म चित्ते योग वशीकृतम. चित्तामध्ये असणाऱ्या मोरयाचं चिंतन करायचं आहे. कसं करता येतं? त्याचं उत्तर आहे चित्ताचं पद्धती समजून घेतली पाहिजे, म्हणजे मग ते आपल्याला कळेल. 4 रचना सांगितल्या आपल्याकडे: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या चौघांना अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. कशाला म्हणतात मन? आता आपला पूर्ण विषय नाही, पण ओघात आवश्यक आहे म्हणून काही गोष्टी सांगतो. मनाची व्याख्या सांगितली शास्त्रकारांनी, संकल्प विकल्पात्मक. संकल्प आणि विकल्प करणे हे मनाचं काम आहे. माझ्या मनात एखादा संकल्प येतो. मग अशी रचना जी सांगितली ना बुद्धीची, ती रचना समजून घ्या, मजेदार रचना. बुद्धी एखाद्या तलावासारखी आहे, शांत आहे. ती जेव्हा शांत असते ना तेव्हा प्रतिबिंब पडतं. तसं आपण गाढ झोपेत असतो तेव्हा भगवंताचा स्पर्श आपल्याला होतो, त्या ईश्वरी आनंदाचा स्पर्श आपल्याला होतो. पण आपण उठतो, उठल्याबरोबर पहिलं काम काय करतो? पहिला संकल्प करतो, चहा पिला पाहिजे. पडला खडा, खडा पडला की तलाव हल्ला, प्रतिबिंब गेलं. कारण तलाव हल्ला की आता प्रतिबिंब नाही राहू शकत. मग मी काय करणार आहे? मी चहा पिला पाहिजे हा संकल्प केल्याबरोबर प्रतिबिंब हल्लं. मग मी काय करतो? त्याचं उत्तर आहे चहा तयार करण्याची सगळी प्रक्रिया करतो. तो कपात घेतो, बशीत ओततो, पहिला झुरका घेतो, संकल्प संपला. चहा पिला पाहिजे यांनी ज्या लहरी उठल्या होत्या त्या लहरी संपल्या. मी पुन्हा आनंदात आलो. आपल्याला वाटलं चहामुळे मिळाला, चहामुळे नाही मिळाला. लक्षात घ्या, चहा पिला पाहिजे या संकल्पाने जो गेला होता तो आनंद पुन्हा आला. तुम्हाला मग तो टिकत का नाही? त्याचं उत्तर आहे दुसरा संकल्प तयार आहे. आता पोहे खाल्ले पाहिजे आणि मग चलू द्या दिवसभर. संकल्प हनुमंताची शेपटी असल्यासारखी रचना आहे. दिवसभर संकल्प येतच राहतात, नवनवीन काहीतरी विचार येतच राहतात. बुद्धीची रचना हलत राहते, आनंद नष्ट होतो. पहिला हिशोब केला पाहिजे, संकल्प कमी करत आणा. ठीक आहे, त्यांनी दुसरा हिशोब सांगितला, नाही संकल्प विकल्प. संकल्पाच्या पुढची रचना सांगितली. विकल्प कशाला म्हणतात? एखादी गोष्ट करायची ठरल्यानंतर त्याला ज्या बाकीचे पर्याय असतात त्याला विकल्प असं म्हणतात. म्हणजे समजा इथे येऊन बोलायचं ठरलं तर स्वाभाविक आयोजकांचा पहिला प्रश्न, कशावर बोलणार? मग कोणकोणते विषय घ्यायचे हे झाले विकल्प. पण हे जे विकल्प आहेत हे विकल्प तर कमी करता आले पाहिजे की नाही? जीवनात जितके विकल्प कमी तितकं सुख मोठं. व्यवस्थित लक्षात घ्या, पंचायत आपली आहे, आपल्याजवळ विकल्पच फार असतात.
आणि माता भगिनींनो क्षमा करा, पण माता भगिनींच्या जवळ हा पंचायतीचा भाग जास्त आहे, कारण त्यांच्याजवळ विकल्प फार असतात. कपाट उघडल्यावर अंगावर पडतात. आता कळलं तुम्हाला. पण तरी वाक्य ठरलेलं असतं, एकही चांगली नाही. बरोबर ना? विकल्पच खूप आहेत. ही नेसू की ती नेसू, अशी घालू की तशी घालू. मला पटकन तयार होता येतं. 2 मिनिटापूर्वी जरी मला आयोजकांनी सांगितलं की ताबडतोब निघा, मी 2 मिनिटात निघू शकतो. का? कारण सगळे शर्ट पांढरेच आहेत, कोणता घालायचा प्रश्नच नाही आहे. कोणताही घातला तरी फरक पडत नाही. विकल्प कमी केले की सुख आहे, लक्षात ठेवा. हे जगातल्या सगळ्या गोष्टींना लावून पहा. जितके विकल्प तुम्ही कमी कराल, मग ते खाण्यापिण्याचे असतील, पदार्थांचे असतील, व्यवहारातले असतील, वागण्यातले असतील, गोष्टींचे असतील, आणि मग सगळ्यात शेवटी विकल्प कमी करत किती करायचे? एकच विकल्प. कोणता? माझा मोरया. संपला विषय. आता विकल्पच नाही, पण आपण उपासनेच्या क्षेत्रात किती विकल्प आहेत हो. गोंधळ कसा होतो गमतीने सांगतो मी आपल्याला. सोमवार आला शंकराच्या मंदिरात, मंगळवार आला देवीचं मंदिर, बुधवार आला की विठोबा, गुरुवार आला की दत्त महाराज, शुक्रवार आले की संतोषी माता, शनिवार आले की मारुती. हे किती विकल्प आहेत. हे रस्त्यात दिसले तर नमस्कार करू नका असं मी बिलकुल म्हणत नाही, पण हे किती विचित्र आहे तेही समजून घ्या. सोमवारी जर तुम्ही ठरवून शंकराला जात असाल, व्यवस्थित वाक्य लक्षात घ्या, सोमवारी जर ठरवून शंकराला जात असाल आणि भगवान शंकराला प्रार्थना केल्यानंतर मंगळवारी पुन्हा ठरवून देवीला जात असाल, तर या वाक्याचा असा अर्थ होतो की नाही की शंकराच्यानी नाही जमलं तर देवीलाही टिक्का लावून ठेवू. हा किती विचित्र अर्थ आहे. म्हणजे याचा अर्थ सोमवारवर विश्वास नाही की नाही. एकदा विश्वास असल्यानंतर दुसरीकडे जायची गरज काय. आपल्याकडे शास्त्रांनी सांगितलं, अथर्वशीर्ष आपण जेव्हा पाहिलं तेव्हा सांगितलं होतं फलश्रुतीत, यम यम कामम अधीते तम तम अनेन साधयेत. दुसरं करायची गरज नाही आहे. 50 साधनं करायची गरज नाही. एक साधन पक्क ठेवा, कारण विकल्प कमी करत आणणे हेच तर हिशोब आहे. आपण साधनात विकल्प करत बसलो आहे. किती पंचायत आहे लक्षात घ्या. किती बदलावं लागेल स्वतःला समजून घ्या. दुःखाचे किती मार्ग आपणच तयार करून ठेवलेत. हे वेगवेगळ्या जागी जर आपली साधना विभागल्या जात असेल तर ती रचना व्यवस्थित नाही आहे. स्वामी विवेकानंद मला आठवतात, स्वामीजींचं फार सुंदर वाक्य आहे, 50 जागी 2-2 फूट खोदलं तर 100 फूट खोदण्याची फक्त मेहनत होते, पाणी लागत नसतं. पाणी लागायसाठी एकाच जागी 100 फूट खोदावं लागतं. एक मोरया, त्याचं एक रूप, त्याचं एक नाव, त्याचं एक स्तोत्र, तेवढं एकच वारंवार करत राहा. त्याचं पारायण करा, ते वाढवत राहा, ती संख्या वाढवत राहा, तर फायदे मिळतील. आपण पंचायत करतो, अनेक साधनं करत सुटतो, मग एकाचाही फायदा होत नाही. ही रचना नसली पाहिजे. ती रचना आपल्यासमोर सांगतायत. आणि म्हणून ब्रह्म जे पहिल्यांदा सांगितलं चित्तात असणारं, आणि मग चित्ताचा हिशोब सांगताना मी आपल्याला सांगितलं की मन कशाला म्हणतात, संकल्प विकल्प. बुद्धी कशाला म्हणतात, शास्त्राने पुढचा हिशोब सांगितला, निश्चयात्मिका बुद्धी. बुद्धी याचा अर्थ निश्चय, हे की ते नाही, हेच असं ठरवणे, यालाच बुद्धी म्हणतात. पर्याय बाजूला करून नेमकी एकच गोष्ट निवडता येणे, याला बुद्धी म्हणतात. ती व्यवहारातही आपण त्याच अर्थाने तो शब्द वापरतो. ज्याच्यासमोर असलेल्या 10 पर्यायातला पटकन जो पर्याय निवडू शकतो त्याला बुद्धिमान असं म्हणतात. 4 उत्तरं दिलेली आहेत, 4 पर्याय दिलेले आहेत. व्यवहारातला हिशोब, परीक्षेचा विषय समजून घ्या. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय ज्याला निवडता येतो त्याला बुद्धिमान असं म्हणतात. हा साधा हिशोब आहे व्यवहारातला. ती रचना आपल्यासमोर सांगते. मग पुढचा हिशोब सांगितला चित्त. कशाला म्हणतात चित्त, जे चिंतन करतं. म्हणजे काय, मग अशी सांगितलं तसं संकल्प आला, मी परीक्षेला गेलो पाहिजे, विकल्प आला, 4 पर्याय समोर आहेत, त्या 4 पैकी एक निवडला, निश्चयात्मिका बुद्धी, बाहेर पडल्यावर वाटतं तो बरोबर होता का नव्हता. आणि मग ते आपल्याला विनोद पाहायला मिळतात. प्रार्थनेला जातात, देवाच्या समोर उभे राहतात, भारताची राजधानी चंदीगड असू दे, का कारण मी लिहून आलो आहे. ही जी रचना आहे, नंतर आठवणे जो प्रकार आहे, नंतर त्याचा विचार करणे, मी घेतलेला निर्णय कशा योग्य होता की नव्हता, याचं जे चिंतन केलं जातं त्याला चित्त असं म्हणतात. मला सांगा, हे नंतर केलेलं चिंतन कोण्या कामाचं आहे, व्यवहारात नाही कामाचं. 3 तासाचा पेपर देऊन बाहेर पडल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर किती विचार केला आणि किती उत्तर आठवले, त्याचा व्यवहारात उपयोग नाही. अध्यात्मात काय होणार आहे,
चिंतन नाही कामाचं. कृतीच्या आधी चिंतन, मग कृती. आपण कृती करतो नंतर चिंतन करत बसतो, ही समस्या आहे, लक्षात घ्या. हे दुःखाचं कारण आहे, लक्षात घ्या. आणि मग चिंतनच करायचं असेल तर कशाचं? शास्त्रकारांनी सांगितलं, चित्तात राहणाऱ्या चिंतामणीचं. कारण तो चिंतामणी आहे, तो चित्ताला शांत करणार आहे. चित्त वृत्ती निरोध. योगाचा हिशोब सांगितला आपल्याला पतंजलींनी. ते म्हणतात चित्तवृत्तीचा निरोध केला पाहिजे, अडवल्या पाहिजे. बाहेर सतत धावत आहेत, किती दिवस पाहिलं ना. कुठंतरी तर आता थांबायला नको का? हजारो गोष्टी पाहिल्या, पुन्हा जर पाहावंच वाटत असेल, हजारो पदार्थ खाल्ले, पुन्हा जर खावंच वाटत असेल, तर मला सांगा तृप्ती कधी येईल? आनंद घेता येईल, रस घेता येईल, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. पण रस नाही ना अपेक्षित, रसनेनी तृप्ती अपेक्षित आहे ना. जो पदार्थ 1000 वेळा आजपर्यंत खाल्ला, त्यानंतर जर तृप्तता आली नसेल तर कुठंतरी विचार यायला पाहिजे की नाही, की 1000 वेळा खाल्ल्यानंतर जर हा पदार्थ तृप्ती देत नाही तर याचा अर्थ 1001व्या वेळा हा तृप्ती देणार नाही. एवढा तर विचार विकसित झाला पाहिजे की नाही? एवढे तर आपण मोठे झालो पाहिजे की नाही, की पुन्हा तेच करणार आहोत. कालही हारलो, आजही हारलो, उद्याही हारलो, तरी खेळत राहतो, त्याला लहान लेकरू म्हणतात ना. आपण मोठे झालो की नाही? स्वतःला विचारा, झालो का? ते झाल्यानंतर आपल्याला ही रचना आली पाहिजे की अरे जी गोष्ट हजारो वेळा केल्यावर तरी तृप्ती येत नसेल तर आता 1001 वेळा कशा करता करायची? आता अशी काहीतरी गोष्ट करू जी तृप्तता देते. आणि तशी गोष्ट कोणती आहे? त्याचं उत्तर आहे गजानन गजानन गजानन. तेवढीच तृप्तता देणारा तो हिशोब आपल्यासमोर सांगितला. आणि म्हणून म्हणताय चित्ते योग वशीकृतम. त्या चित्ताला वश करणे, याचा अर्थ नियंत्रित करणे, हे लक्षात घेणे की अरे किती भोगलं तरी पुरत नाही. वर्षानुवर्ष भोग भोगून तृप्त होणे ही रचना फक्त त्याच वाक्यासारखी आहे की पेट्रोल टाकू टाकू आग विझवणे. पेट्रोल टाकून आग कशी विझल? ती भडकणारच आहे. तसं भोग भोगून नावाची गोष्ट शक्यच नाही आहे, त्यागानीच शक्य आहे. म्हणून आपल्याकडे उपनिषद सांगतात तेन त्यक्तेन भुंजीतः. अरे त्यागाशिवाय पर्यायच नाही. भोगानी तुम्ही तृप्त होऊच शकत नाही. आत्ता म्हटलं तसं सोन्याची लंका असून तृप्त होत नाही, 14 चौकड्या राज्य करून तृप्त होत नाही. आता तुम्ही काय तृप्त व्हाल? हा भाव आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. मग तृप्ततेसाठी काय करावं लागेल? त्याचं उत्तर आहे ज्या गोष्टी आजपर्यंत करत आलो त्या नाही, वेगळं काहीतरी. वेगळं काय? त्याचं उत्तर गीता आपल्याला सांगते. गीता म्हणते चित्त चिंतन चिंतामणी. ही रचना असली पाहिजे. चित्तामध्ये चिंतामणीचं चिंतन असलं पाहिजे, कारण तो एकदा प्राप्त झाला की मग चित्त शांत होतं. आणि चित्त शांत त्याच्या आधी निदान शुद्ध, म्हणून चित्तशुद्धी शब्द आपल्यासाठी वापरला आहे. ती रचना. आणि मग असे जेव्हा ते तयार होतात काय करतात? भूता आणि स्वात्मना तुल्यम सर्वाणी गणयंती ते. असे जे साधक असतात ते सर्वत्र स्वतः सारखंच पाहतात, सगळीकडे समदृष्टीने पाहतात. हे वाक्य ऐकायला मोठं गोड वाटतं. या वाक्याचे अर्थ सब घोडे 12% असा विचित्र करू नका. समानता या शब्दाचे अर्थ आपण फार चुकीचे घेतो व्यवहारात. सगळ्यांना सगळ्या गोष्टी सारख्या, याला समानता म्हणत नाहीत. व्यवहारातलं उदाहरण तर तुमच्या लक्षात येईल. कापसाचं झाड लावलेलं आहे, ऊसाचं झाड लावलेलं आहे. दोन्ही झाडं आहेत की नाही? झाडं आहेत. दोघांनाही पाणी लागतं की नाही? लागतं. पण समानतेच्या नावाने ऊसाला लागतं तेवढं पाणी कापसाला दिलं आणि कापसाला लागतं तेवढं पाणी ऊसाला दिलं तर चालेल का? नाही चालणार. कापसाला लागतं तेवढं पाणी जर ऊसाला दिलं तर ऊस करपून मरेल, आणि ऊसाला लागतं तेवढं पाणी जर कापसाला दिलं तर सडून मरेल. याला समानता म्हणत नाहीत. आपण व्यवहारात समानतेच्या ह्याच गोष्टी करतो. सगळ्यांना सगळे साधनं समान. अरे नसतात बाबा सगळ्यांना सगळे साधनं समान. कापसाला चांगला कापूस होणे आणि ऊसाला चांगला ऊस होण्यासाठी प्रयत्न करणे याला समानता म्हणतात. तुझ्याजवळ जी योग्यता आहे, तुझ्याजवळ जी पात्रता आहे, त्या पात्रतेनुसार तुला योग्य गोष्टी प्राप्त होणे याला समानता म्हणतात. आपण सब घोडे 12% सगळ्यांना सारखं द्या. सगळ्यांना सारखं नसतं द्यायचं. सगळ्यांना सारखी एकच गोष्ट आहे भगवंतांनी दिलेली. कोणती माहिती आहे? त्याचं उत्तर आहे काळ, वेळ. ही एकच गोष्ट आहे जगामध्ये सगळ्यांना समान. मूर्खातल्या मूर्खाजवळही 24 तास आहेत, पंडितातल्या पंडिताजवळही 24 तास आहेत.
श्रीमंतातल्या श्रीमंताजवळही 24 तास आहेत, गरिबातल्या गरिबाजवळही 24 तास आहेत. एकच गोष्ट समान आहे, बालकाला असो की वृद्धाला असो, स्त्रीला असो की पुरुषाला असो, सगळ्यांना 24 तास. फरक कुठं पडतो? फरक पडतो त्या 24 तासाचा उपयोग तुम्ही काय करता याच्यावर रचना बदलते. त्या 24 तासाचा योग्य वापर केला तर पंडित होत असतो. त्या 24 तासातली जास्तीत जास्त वेळ झोपेत मातीत घातली की मूर्ख होतो. मूर्खाजवळही तेवढाच वेळ आहे, लक्षात घ्या. त्या वेळेचं उपयोजन करता आलं पाहिजे. आणि त्याच्याकरता एक मजेदार उदाहरण मी सांगताना सांगत असतो. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. घरी झाडं लावलेली आहेत, मोर्याची रोज पूजा करायची, फुलं पाहिजेत, त्या हिशोबात झाडं लावलेली आहेत. मोर्याला लाल फुलं आवडतात, जास्वंदाचे झाडं लावले, त्या जास्वंदाला सगळ्या कळ्या लागतात. पण पंचायत आहे, कळ्या संध्याकाळी किती लागल्या तरी फुलं सकाळी कमी मिळतात. कारण अनेक लोक मॉर्निंग वॉकला जातात, जाता जाता फुलं तोडत राहतात, मग फुलं मिळत नाहीत. मग आमची आई एक गंमत करायची, ती संध्याकाळी मोठ्या मोठ्या टपोऱ्या कळ्या ज्या झालेल्या आहेत त्या काढून ठेवायची. पहा व्यवहारात रचना कशी आहे, वेळेचं महत्त्व आपल्याला कसं कळलं पाहिजे, त्याच्यानुसार जीवन कसं बदलतं, ती रचना आपल्यासमोर. तिने संध्याकाळी त्या टपोऱ्या कळ्या काढून तांबण्यामध्ये ठेवल्या. गंमत मला त्या गोष्टीची वाटते, आश्चर्य मला त्या गोष्टीचं वाटतं, 12 तास आधी तिने ती कळी तोडलेली आहे. एखादी कळी राहते तितके करून झाडावर वरच्या बाजूला असते, ती सकाळी जेव्हा झाडावर उमलते ना तेव्हा ताम्हणात ठेवलेल्या कळ्या ताम्हणात उमलतात. अनुभव आहे तुमच्या सगळ्यांचा, पाहिलेला असेल तुम्ही सगळ्यांनी. झाडापासून तोडलेली कळी 12 तासानंतर सुद्धा आपली उमलण्याची वेळ आणि प्रवृत्ती सोडत नाही, म्हणून डोक्यावर घेतो भगवान. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. त्या वेळेचा नेमका उपयोग करता आला पाहिजे. आणि मग प्रत्येक श्वासाचा उपयोग, म्हणून पहिल्यांदा सांगितलं तसं प्रत्येक श्वास गीत झाला पाहिजे. कारण श्वासाचा उपयोग करता आला पाहिजे. कारण पुढचा मिळेल याची गॅरंटी काय आहे? काही खात्री नाही आहे. म्हणून या श्वासाचा मला आनंद घेता आला पाहिजे. आणि मग प्रत्येक श्वास मोरयाच्या चिंतनात असणे, ती रचना आपल्यासमोर सांगतायत. आणि मग असा जेव्हा तो होतो तेव्हा तो सगळ्यांकडे सारखा पाहतो. या वाक्याचा अर्थ बहिणीशी पत्नीसारखा आणि पत्नीशी बहिणीसारखा वागतो असा अर्थ नसतो ना. आईची आईसारखंच वागायचं असतं, पत्नीसोबत पत्नीसारखंच वागायचं असतं, बहिणीसोबत बहिणीसारखंच वागायचं असतं, मुलीसोबत मुलीसारखंच वागायचं असतं. पण चौघींनाही वाईट बोललं तर वाईट वाटतं एवढं सारखं असतं. हां, तेवढंच समबुद्धी आहे. याचा अर्थ आईला पोरीसारखं काहीतरी द्या असाचा अर्थ नाही आहे. किंवा लहान लेकरू असेल तर त्याला चॉकलेट द्या, आणि एखादी घरात 80 वर्षाची म्हातारी असेल तिला च्युइंगम नेऊन दिलं तर सगळ्यांना सारखं, तिची कवळी हातात घ्यायची, ते च्युइंगम चिकटून. तसं नाही आहे रचना त्यातला. तिला जे आवश्यक आहे ते तिला देणे, हिला जे आवश्यक आहे ते हिला देणे. मगाशी म्हटलं तसं योग्य पद्धतीने कापूस करणे आणि योग्य पद्धतीने ऊस करणे याला समानता म्हणतात. व्यवहारात ती समानता असली पाहिजे. समोरची व्यक्ती जशी आहे, तिची योग्यता जशी आहे, तशा पद्धतीची तिच्याशी वर्तन असणे याला समबुद्धी असं म्हणतात. ती समबुद्धी आपल्याला समजून घ्यायची आहे. ती नाही समजून घेतली तर पंचायत होते. आणि मग सर्वत्र समानता या वाक्याचा अर्थ लोक विचित्र करतात. सगळीकडे एकसारखं नसतं, अध्यात्मात नसतं, उपासनेत सुद्धा नसतं ना. लोकांची वाक्य असतात सगळे देव सारखेच आहेत. नाही आहे, येणार आहे आपल्याला पुढे विषय. हां, त्याच्यावरच आज आपल्याला जास्तीत जास्त बोलायचं आहे. पण 21वा श्लोक सगळ्यात महत्त्वाचा आहे. पण त्याच्या आधी सांगतो, सगळे देव सारखे असं आपल्याला सहज बोलता बोलता वाक्य वापरतात, नसतात. व्यवहारात सुद्धा नसतात. उपासनेच्या पातळीवर सुद्धा, अध्यात्माच्या पातळीवर आहेत, तो वेगळा विषय, मी त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. द्वैताच्या पातळीवर, उपासनेच्या म्हणजे साधनेच्या, भक्तीच्या ज्याला आपण म्हणतो, आपण ज्याला भक्ती म्हणतो त्या अर्थाने मी म्हणतोय, त्याच्या पातळीवर सुद्धा सारखे नसतात. पण मानायलाच तयार नाही. लोकांच्या डोक्यात पक्का नाही सगळे देव सारखे. माझा एक मित्र होता, भांडायचा या विषयावर माझ्याशी, कसं आहे असं कसं नाही, सगळे देव सारखे. शेवटी खूप तात्विक समजावून सांगितलं, ऐकत नाही म्हटल्यानंतर व्यावहारिक सांगावं लागतं. म्हटलं चल मंदिरात जाऊ. मी त्याला घेऊन मंदिरात गेलो. आमच्या गावात देवीचं सुंदर मंदिर आहे. त्या मंदिरात गेलो, म्हटलं जगदंबेची पूजा करू, घे सगळं साहित्य. आता जगदंबेची पूजा करायची म्हटलं साहित्य काय असणार आहे? नऊवारी घेतलं, पातळ घेतलं, खण घेतला, ओटीचं सामान घेतलं, बांगड्या घेतल्या, तिचं सगळं प्रसाधनाच्या गोष्टी घेतल्या, कंगवान, आरसा इत्यादी, हे सगळं ताट व्यवस्थित तयार केलं. आतमध्ये गेलो आणि मंदिरात जायच्या आधी त्याला मी एकदा पुन्हा विचारलं, म्हटलं सगळे देव सारखे? म्हणे हो सगळे देव सारखे. म्हटलं चल एक काम करू, हनुमंताची पूजा करू. या साधनाने पातळ, बांगड्या, आरसा त्याच्यासमोर ठेवा, नाही गदा डोक्यात घालल. सगळे देव सारखे नसतात.
हनुमंताची उपासना हनुमंताच्या पद्धतीने करायची असते, मोरयाची उपासना मोरयाच्या पद्धतीने करायची असते, जगदंबेची जगदंबेच्या पद्धतीने करायची असते. यालाच समानता म्हणतात. जगदंबेच्या वस्तू हनुमंताला देणे याला समानता नाही म्हणत. हे व्यवस्थित समजून घ्या. ती रचना आपल्यासमोर सांगतायत. सर्वत्र समबुद्धया जी भगवद्गीतेने रचना सांगितली ती इथं म्हणतायत भूतानी स्वात्मना तुल्यम. ते सगळ्या भूतांकडे, याचा अर्थ प्राणीमात्रांकडे, त्याच्यातही भूत शब्द वापरला. प्राणी सोडून द्या, त्याच्या आणखीन अलीकडची अवस्था जडसुद्धा, अचेतनसुद्धा. नाही का, किती मजेदार रचना होती. एक कथा मला आठवते, सहज प्रसंग आठवला. एक गुरु महाराज होते. त्या गुरु महाराजांचा एक शिष्य होता. दंतन काहीतरी करून आला बाहेरून, कशाने तरी संतापला असेल. आल्यावर धाडकन चपला फेकल्या, दरवाजा धाडकन उघडला, आतमध्ये गेला. गुरु महाराज खरं तर शांत ध्यान करत बसले होते. गुरु महाराजांना म्हणाला, मला काहीतरी शांतीचा मार्ग सांगा. एवढा तंतन करत आला. ठीक आहे, शांतीचा मार्ग विचारला. गुरु महाराज म्हणतात, पहिले एक काम कर, त्या चपलीला पाया पडून ये. त्याला म्हणतो धक्का बसला, चपलीला काय पाया पडायचं? म्हणे चपलीला पाया पड, दाराची माफी माग, मग आतमध्ये ये. किती रचना अजब आहे. ते म्हणतात चपलीला कसं काय पाया पडायचं? म्हणजे साधी गोष्ट समजून घे, ती चप्पलसुद्धा एक वस्तू आहे की नाही. तू जेव्हा धडकन तिला फेकलं असेल, तिला वाईट वाटलं असेल की नाही. मग चपलीचा सुद्धा विचार करायला सांगते. त्याला भारतीय संस्कृती म्हणतात. दरवाजात सुद्धा परमात्मा. स्वामी विवेकानंद मला पुन्हा आठवतात. पाश्चात्य देशात फिरत असताना त्यांना एकाने विचारलं, म्हणजे काय मूर्खांचा देश आहे तुमचा? दगडाला नमस्कार करतात, झाडाला नमस्कार करतात, गाईला नमस्कार करतात, नदीला नमस्कार करतात, बावळट लोक आहेत. स्वामीजी म्हणते, नाही रे बेटा, तुला कळलं नाही व्यवस्थित. व्यवस्थित पहा एकदा. तो दगडाला नमस्कार करताना कधीतरी म्हणतो का, हे दगडा मी तुला नमस्कार करतो? तो म्हणे नाही. म्हणे मग काय म्हणतो? तो म्हणे दगडाला नमस्कार करताना म्हणतो, भगवंता मी तुला नमस्कार करतो. म्हणे वृक्षाला नमस्कार करताना, भगवंता मी तुला नमस्कार करतो. नदीला नमस्कार करताना, आई जगदंबे मी तुला वंदन करतो. गाईला, हे गो माते मी तुला वंदन करतो. अरे म्हणे त्यांना गाईतला, पशुतला, दगडातला सुद्धा देव कळला, त्यांना तुम्ही बावळट म्हणणार का? याचा अर्थ तिथेही परमात्म तत्व पाहता आलं पाहिजे, त्याच्याशी सुद्धा व्यवस्थित. म्हणून त्या गोष्टी ज्या आहेत, ज्या तुमच्या जीवनात तुम्हाला आनंद देणाऱ्या, सुख देणाऱ्या आहेत, त्याच्याप्रती सुद्धा कृतज्ञता. म्हणून चप्पलसुद्धा काढताना हळुवार काढली पाहिजे, तिच्यात सुद्धा. कारण काल सांगितलं तसं भिंतीतही चैतन्य आहे ना. मग भिंतीत चैतन्य आहे तर चपलीत नाही आहे का? मग दरवाजात नाही आहे का? दरवाजासुद्धा उघडताना हळुवार असला पाहिजे, कारण दरवाजासुद्धा माझा मोरयाच आहे. ही भूमिका तयार होणे, याला म्हणतायत भूता आणि स्वात्मना तुल्यम. जड पदार्थांकडे सुद्धा स्वतःसारखं पाहणे. मला कोणी लाथ मारली तर मला वाईट वाटत असेल तर दरवाजाला नसेल वाटत का, याचा विचार करणे. अर्थात दरवाजाला सोडून द्या, निदान समोरच्याला इतका तर विचार. आपण समोरच्याला वाईट, तुम्ही मला वाईट म्हटल्यानंतर मला जर वाईट वाटत असेल तर मी तुम्हाला वाईट म्हटल्यावर तुम्हाला चांगलं कसं वाटेल, एवढा विचार डोक्यात येणे, याला म्हणतात भूतानी स्वात्मना तुल्यम सर्वाणी गणयन्ति ते. कोणालाही न वाईट वाटणे. मग त्याच्याकरता आपल्याकडे संतांनी सांगितलं, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाचाही मत्सर नाही, कोणाहीबद्दल वाईट नाही. ती जी रचना आहे ती रचना आपल्यासमोर इथं सांगतायत. म्हणून भूतानी स्वात्मना तुल्यम सर्वाणी गणयन्ति ते. पुढं सांगतायत कशी असते त्यांची अवस्था. येन केनचित अच्छिन्ना. जे कशानीही, केनचित म्हणजे कशानीही, येन म्हणजे जे, येन केनचित जे काय प्राप्त होईल ते, या अर्थाने. अच्छिन्ना जे काय प्राप्त होईल ते घालतात. काल म्हटलं तसं एक पळसाचं पान डोक्यावर ठेवलं त्या लोमश ऋषींनी, जे मिळालं ते, जसा कपडा मिळाला, ज्या दिवशी जो मिळाला त्या दिवशी तो घातला. कारण कपड्याचा उद्देश अंग झाकणे इतकाच असतो. तेही आजकाल गंभीर झालं आहे. म्हणजे कपड्याचा उद्देश हा असतो हेही सांगायची वेळ आली आहे, पण ते जाऊ द्या, आत्ता आपला विषय नाही आहे. भाव समजून घ्या. त्या कपड्याचा उपयोग अंग झाकणे एवढाच असेल, अंगाचं संरक्षण करणे एवढंच असेल, तर कोणताही असला काय फरक पडतो आहे? ही रचना समजून, ज्याला सुखी व्हायचं त्याचं. व्यवहाराबद्दल मी म्हणत नाही, कोणताही कपडा घालून कसाही वापरा त्याच्याबद्दल म्हणत नाही. व्यवहारात ज्या ज्या पद्धतीने करायचं ते करा, पण ते सगळं करताना लक्षात ठेवायचं आहे की यातून केवळ शरीर संरक्षण करायचं आहे, तेवढाच त्याचा उपयोग आहे. लोकलज्जा निवारण श्लोक वापरताना, वस्त्र घालता भगवंताला तेव्हा कशा करता, लोकलज्जा निवारण.
हा जो हिशोब आहे तो समजून घ्यायचा आहे. म्हणून येन केनचित आच्छिन्ना येन केनचित आहता, जे काय प्राप्त होईल ते खाऊन मोकळे होतात. जे काही याचा अर्थ योग्य, नाही तर पुन्हा तो अर्थ जे मिळालं ते खाल्लं असं नाही. योग्य जे मिळालं ठीक आहे, आज असं मिळालं उद्या चांगलं मिळालं. लक्षात घ्या, अगदी योग्यांना सुद्धा बासुंदी दिल्यानंतर काय कडू थोडी लागते, श्रीखंड दिल्यानंतर काय वाईट थोडं लागतं, किंवा त्यांना मिरची खाऊ घातली तर काय गोड थोडी लागते, त्यांनाही तिखटच लागते, त्यांनाही कारलं कडूच लागतं, त्यांनाही बासुंदी गोडच लागते, त्यांनाही श्रीखंड गोडच लागतं. फरक कुठे आहे? त्याचं उत्तर आहे, आज बासुंदी मिळाली तर उद्या पण मिळाली पाहिजे ही आस त्यांना नसते, आणि आज तिखट मिळालं तर उद्या नको हा त्रास नसतो. ते आस नसणे आणि त्रास नसणे हा जो खेळ आहे तो समजून घ्यायचा आहे. जे आज नशिबाने मिळालं ते आज आनंद घेऊन मोकळं व्हा. उद्या हे नको असंही नको आणि उद्या हे पाहिजे असंही नको. ही जी रचना आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. त्याला म्हटलं आहे ये न केनचित आहता ये न केनचित आकृष्टा, जे काय समोर येईल त्याने ते आकृष्ट होतात. वाक्याचा अर्थ तेवढ्यापुरतं पाहतात. समोर जे आलं त्याचं तेवढ्यापुरता आनंद घेतात, तेवढ्यापुरतं समाधान त्यांनी व्यक्त करतात. लहान बालक आलं ते बालकासोबत बालकासारखे वागतात, प्रौढ आले ते प्रौढासारखे वागतात. पण पंचायत आहे, आपण डोक्यात पक्क बसवलं असतं कोणी कसं वागायचं. म्हणजे एक जण माझ्याकडे वणीला येऊन पोहोचला, जिथे मी राहतो तिथे. आमच्या समोरचे लहान लहान लेकरं आहेत ते सगळे बिल्डिंगमधले येत राहतात माझ्याकडे, आरामशीर गप्पा मारायला खेळायला मला बरे वाटतात. ते सगळे लहान लेकरं माझ्याकडे येऊन बसलेले, मी त्यांच्यासोबत गाड्या खेळत होतो. हां, ते जसं तिकडून गाडी ढकलत होता मी इकडून ढकलत होतो, गाड्या खेळणं चालू होतं. एक जण येऊन पोचला, त्याला एवढा धक्का बसला, महाराज गाड्या खेळतात का? त्याच्या डोक्यात पक्क बसलं आहे महाराज म्हटल्यानंतर तो गंभीर असला पाहिजे, गंभीर बसला पाहिजे, गेल्यानंतर पटकन भेटलाच नाही पाहिजे, भेटला तर बोलला नाही पाहिजे, बोललं तर काय बोललं ते कळलं नाही पाहिजे. हे गृहीत धरूनच येतात. आता काय आपली हरकत आहे? मी समजा लहान लेकरांसोबत गाड्या खेळलो म्हणजे काय फरक पडणार आहे का माझ्यात? काही फरक पडत नाही. त्यावेळा लेकरं समोर आले, मी त्यांच्यासोबत तसा वागतो. उद्या तो येऊन पोचला माणूस, त्याने मला तत्त्वज्ञानातली गोष्ट विचारली, मी लेकरांना सांगतो जा बाहेर आता यांच्याशी बोलतो, त्याच्यासोबत तत्त्वज्ञानाने बोलायचं आहे. ये न केनचित आकृष्टा याला म्हणतात. समोर जसा येईल त्याच्यानुसार तुमची प्रतिक्रिया तशी असणे, त्याच्यानुसार तुमचं वागणं तसं असणे. उलटं केलं तर दोन्हीकडे पंचायत होईल ना. पण आपण मोठ्या माणसांसोबत खेळतो आणि लहान पोरांना तत्त्वज्ञान सांगत बसतो. रचना तिथं गडबडते, लक्षात घ्या. ती रचना आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. म्हणून ये न केनचित आकृष्टा याचा अर्थ जशी परिस्थिती आली तशा परिस्थितीला समोर जातात आणि आनंद घेतात. ये न केनचित आश्रितः, आणि जो कोणता आश्रय मिळेल याचा अर्थ राहण्याचं ठिकाण या अर्थाने म्हटलं आहे ते मान्य करून मोकळं होतात. तुम्ही म्हणा असं का सांगितलं? तर त्याचं उत्तर आहे असंच जगण्यात उपयोग आहे, कारण तरच शक्य आहे. याला परिस्थिती असं म्हटलं. परिस्थितीनुसार जगत राहणे. का? कारण काल सांगितलं तसं परिस्थितीच्या बाबतीत दोनच तुमच्या प्रतिक्रिया असू शकतात. एक बदलवणे, दुसरं स्वीकारणे. तुम्हाला ती बदलवता येत असेल बदलवा, नसेल बदलवता स्वीकारून मोकळे व्हा. तोच मार्ग आहे, लक्षात घ्या. म्हणून ते म्हटलं आहे ये न केनचित आच्छिन्ना, जे काय प्राप्त होईल ते प्राप्त मान्य करायचं. का? कारण परिस्थिती स्वीकारून मोकळं व्हायचं. परिस्थिती स्वीकारून मोकळी झाली की काही अडचण येत नाही. म्हणजे किती मजेदार असतं, किती वेगवेगळ्या जागेहून शिकायला मिळतं. त्या अनुपम खेरनी त्यांची मुलाखत होती, त्या मुलाखतीमध्ये एक मजेदार प्रसंग सांगितला होता. पण कुठेही तत्त्वज्ञान कसं असतं त्या अर्थाने मी आपल्याला सांगतो आहे. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, मी नवीन होतो चित्रपटसृष्टीमध्ये आणि एका चित्रपटात मला काम करायचं होतं. समोर बच्चन साहेब होते, बच्चन साहेबांच्यासोबत मी काम करत होतो आणि बच्चन साहेब प्रचंड गरमी, भयंकर अवस्था. तिथं मी गेल्यानंतर मी तडफड करत होतो, कारण मी नवीन होतो असं ते सांगतात. ती मुलाखत मला आठवली सहज म्हणून सांगतोय. ते म्हणतात की बच्चन साहेब मात्र सगळा मेकअप करून पूर्ण ते काश्यो अंगावर अक्षरशः कांबळीसारखं पांघरलेलं तशा अवस्थेत तिथं बसून मला इतकं आश्चर्य वाटलं. एवढा मोठा माणूस बिना एसीचा बसला आहे, मी तडफडत आहे. मी त्या बच्चन साहेबांना विचारलं, म्हणे आपको गर्मी नहीं होती क्या? तर त्यांनी दिलेलं उत्तर पा तत्त्वज्ञान कसं आहे. बच्चन साहेब म्हणतात जब सोचता हूँ तो होती है. पण ही रचना तत्त्वज्ञानाची, लक्षात घ्या. जेव्हा मी गरमीचा विचार करतो तेव्हा मला गरमी होते, जेव्हा मी विचार करत नाही तेव्हा होत नाही. हे तत्त्वज्ञान आहे.
हे कुठूनही मिळू शकतं. हे कुठूनही मी एवढ्याकरता उदाहरण सांगितलं की आमचे गुरु महाराज हे सांगायचे मुद्दाम, अरे जगात कुठेही वेदांत आहे, तुम्हाला शोधता आला पाहिजे. मला मोठी गंमत वाटली, म्हणजे कुठेही कसं काय वेदांत असेल. पण सहज नेमकी समोरची एक जाहिरात चालू होती, ती जाहिरात पाहिली, मी त्यांना सहज विचारलं, शिकण्याची प्रक्रिया जेव्हा होती अगदी चरणाशी बसून, म्हटलं या जाहिरातीत कुठे वेदांत आहे? ते म्हणजे नसायला काय झालं, पहा शिकवणं कसं असतं, गुरुकृपा दृष्टी कशी असते म्हणून सांगतो. जाहिरात काय होती, ती कुठल्या प्रॉडक्टची होती सोडून द्या, एक पावडर जाहिरात होती काहीतरी. एक मुलगी, एक माणूस येतो, तो लिफ्टमध्ये येतो, समोर त्या लिफ्टमध्ये एक मुलगी आहे, हा धावत धावत येतो, पण तोपर्यंत लिफ्टचं दार बंद होतं, ती मुलगी वर चालली जाते, हा बिचारा 4 मजले खरखर खरखर धावत जातो. शेवटी ती लिफ्ट तोपर्यंत उघडी आहे, हा गेल्यानंतर त्याला ती मुलगी काही दिसत नाही. हा गेला आपल्या कार्यालयामध्ये, याने आपला कोट काढून ठेवला, घामाघूम झाला होता 4 मजले चढून, तशा अवस्थेत कोट काढून ठेवला आणि शांतपणे खुर्चीत बसला. तेवढ्यात ती मुलगी दारावर टकटक करते आणि मे आय कम इन सर म्हणून विचारते. अशी एक जाहिरात होती. मी त्यांना विचारलं याच्यात वेदांत कुठे आहे? ते म्हणाले बिलकुल वेदांत आहे. म्हणे अरे बेटा, असंच आहे जीवनाची रचना. जोपर्यंत तुम्ही सुखाच्या मागे धावत राहता, सुख पुढे पुढे पळत राहतं, सुख सोडून द्या त्याच्या मागे धावणं, तुम्ही तुमचं कर्तव्य कर्म करायला सुरुवात करा, सुख तुमच्याकडे चालत येतं, याला वेदांत म्हणतात. किती अजब रचना आहे. जाहिरातीतून सुद्धा शिकता येतं जर तुमची शिकायची दृष्टी असेल. म्हणून ते दत्त महाराजांचा हिशोब आहे ना भागवतामध्ये, 24 गुरु केले, तिकडून प्रत्येकाकडून काहीतरी मी शिकलो. लक्षात घ्या, शिकणे नावाची प्रक्रिया आहे, शिकवणे नावाची प्रक्रियाच नाही आहे. मी तुम्हाला नाही शिकवू शकत. मी वर्गात मुलांना पहिल्या दिवशी सांगत असतो, म्हटलं मुलांना लक्षात घ्या, शिकवणे नावाची कोणतीही प्रक्रिया नाही, कारण तशी असती तर आत्तापर्यंत माझे सगळेच विद्यार्थी मेरिट आले असते. मी प्रत्येकाला तेच शिकवतो. प्रत्येकाचे गुण वेगळे का आहेत, त्याचं उत्तर आहे तो शिकला वेगळा आहे. हा भाव व्यवस्थित लक्षात घ्या. ती रचना इथं समजून घ्यायची आहे. म्हणून आपल्याला सांगितलं, आता गंमत पाहिजे या श्लोकाची. आत्ता सांगितलं तसं येणं केनाचित आच्छिन्ना, जे काय प्राप्त होईल त्यांनी आच्छिन्न होतात, जे काय प्राप्त होईल ते खाऊन मोकळे होतात, जे काय प्राप्त होईल त्यांनी आकृष्ट होतात, जे काय प्राप्त होईल त्यामध्ये राहतात, असा त्याचा विग्रह करता येतो. या श्लोकाचा आणखीन एक वेगळा विग्रह करता येतो. ये न वेगवेगळे करायचे. पहा गंमत कशी आहे. ये न केनचित आच्छिन्ना, जे कशानेही आच्छिन्न होत नाही. याचा अर्थ ज्यांच्यावर कशाचंही आवरण पडत नाही असाही अर्थ तयार होतो. ये न केनचित आहता, जे कशाचंही भक्षण करत नाहीत. याचा अर्थ बाहेरून काही स्वीकारत नाहीत, कशानेही आच्छादित होत नाही. याचा अर्थ परमव्यापक आहेत. कारण मला जर आच्छादन घालायचं असेल तर मी 6 फुटाचा आहे, मला आच्छादन घालायकरता 6.25 फुटाची गोष्ट लागेल की नाही? तुम्ही 5.5 फुटाच्या गोष्टीने मला आच्छादन कसं घालाल? एक तर डोकं तरी उडं राहील, नाही तर पाय तरी उडे राहतील. कशानेही जे आच्छादित होत नाहीत, याचा अर्थ जे परमव्यापक आहेत त्यांच्यावर आच्छादन पडू शकत नाही. अशी रचना आपली असली पाहिजे. काही बाहेरून घेत नाहीत. याचा अर्थ ज्यांचं सुख बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून नाही. ये न केनचित आकृष्टा, जे कशानेही आकर्षित होत नाहीत. याचा अर्थ कशाच्याच मागं जे लागत नाहीत, कशालाच प्राप्त करण्याकरता जे तडफड करत नाहीत. कारण प्राप्त तेच करायचं असतं जे तुमच्याजवळ नसतं, आणि तुमच्याजवळ नसणे या वाक्याचा अर्थच अपूर्णता आहे. म्हणून काहीतरी प्राप्त करण्याकरता तडफड करणे हा अपूर्णतेचा विषय आहे. आणि म्हणून दुसरी त्याची विग्रह केला, ये न केनचित आकृष्टा, ये न केनचित आश्रिता, जे कोणाच्याही आश्रयाला जात नाहीत. याचा अर्थ कोणावरही त्यांचं सुखदुःख अवलंबून नसतं, असाही अर्थ त्या श्लोकाचा होतो. अशी रचना आपली झाली पाहिजे, तेव्हा आपण सुखी होऊ शकू. पुढं सांगतायत, करुणापूर्ण हृदया भ्रमंती धरणी तरे. ते करुणापूर्ण हृदयाने सगळ्या पृथ्वीवर फिरत राहतात. कशा करता? अनुग्रहाय लोकानाम, इतरांना बरं वाटावं म्हणून. आता त्यांना काही मिळवायचं नाही आहे, पण इतरांना कल्याण करण्याकरता ते जगात फिरत राहतात, ते आपली जीवनयात्रा करत राहतात. कसे असतात? जित क्रोधाः जिते इंद्रियाः. क्रोध आणि इंद्रिय जय म्हणजे कामना जिंकणे, काम आणि क्रोध जिंकणे. मग बाकीचे सगळे गृहीत आहेत त्याच्यात. उरलेल्या सगळ्यांसकट हे सगळे जिंकले तरच जीवन सुखाने जगता येतं. ही रचना आपल्यासमोर सांगितली. जिथं क्रोध आहे, कारण एकदा क्रोध जिंकला की आयुष्यात अपयश येणार नाही, आणि जितेंद्रिय असलं की कामना नावाची गोष्ट राहणार नाही. हा हिशोब आपल्यासमोर सांगितला. देहमात्र भृतो भूप समलोष्ठाश्मकांचनः. ते देहमात्र असतात.
याचा अर्थ फक्त देह उरलेला असतो, देहात्मबुद्धी उरलेली नसते, त्या देहाच्या ठिकाणी आसक्ती उरलेली नसते, त्या अर्थाने सांगतायत. आणि मग पुढचा शब्द फार मजेदार आहे, मग अशी म्हटलं तसं तो समजून घेण्यासारखा आहे. समलोष्ठाश्मकांचन, भगवद्गीतेने सांगितलं आहे, इथेही तो शब्द वापरला, समलोष्ठाश्मकांचन. याचा अर्थ ते लाकूड, दगडमाती, लाकूड आणि कांचन म्हणजे सोनं याला सारखंच पाहतात. या वाक्याचा अर्थ चुकू नये असा करू नका की तिजोरीत दगड नेऊन ठेवतात आणि सोनं रस्त्यावर फेकतात, याला बावळट म्हणतात, याला समदृष्टी नाही म्हणत. समदृष्टी शब्दाचा अर्थ असा नाही आहे की कायम लक्षात घ्या, भोळा भाव नावाचा एक फालतू शब्द आपल्याकडे वापरला जातो आणि अध्यात्माच्या क्षेत्रात आणला जातो. तो कसा भोळा आहे आणि बाकीचे गृहीत धरतात आध्यात्मिक आहे म्हटल्यावर तो भोळा असलाच पाहिजे, म्हणजे त्यांनी सगळं सोडून दिलं पाहिजे. कोणी सांगितलं? जे न्याय्य आहे त्याच्यासाठी लढाईच असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. न्याय्य गोष्टी सोडायला कोणी सांगितलेलं नाही आहे. हां, त्याच्यात अडकून पडू नये हा भाव आहे. समलोष्ठाश्मकांचन याचा अर्थ सोनंसुद्धा टिकणार नाही आहे आणि दगड पण टिकणार नाही आहे, एवढंच समजून घेणे. आणि तिन्ही सारखे असतात हे सांगण्याकरता आपल्याकडे त्रिपुरासुराची कथा सांगितली. त्याच्याजवळ 3 नगरं आहेत ना, एक लोखंडाचं आहे, एक चांदीचं आहे, एक सोन्याचं आहे. 3 नगरं. काय त्याला वरदान मिळालं? त्याला वरदान मिळालं आहे, जो हे तिन्ही नगरं एका बाणात उद्ध्वस्त करेल त्याच्या हातून तू मरशील. आता हे 3 नगरं आपल्याजवळ आहेत की नाही? काय गोष्टी करता, आमच्याजवळ 3 नगरं कुठे आहेत? 3 खोल्या नाहीत घराला व्यवस्थित. 3 नगरं काय? त्याचं उत्तर आहे, नगर शब्दाचा अर्थ पुर. नगर करता दुसरा शब्द पुर. त्या पुरात जो राहतो त्याला पुरुष म्हणतात की नाही? जीवात्मा या अर्थाने. स्त्री की पुरुष या अर्थाने नका वापरू. स्त्री असली तरी तिचा जीवात्माच असतो, ती काही जीवात्मी नसते. त्याच्यामुळे तो तिथं सगळा सारखी समानतेचा विषय वापरला. आपल्याही जवळ 3 नगरं आहेत. कोणते? हे एक बाहेरचं, याला स्थूल देह असं म्हणतात. दुसरं आतमध्ये सांगितलं सूक्ष्म देह. तिसरा आतमध्ये सांगितला कारण देह. एकापेक्षा एक मूल्यवान सांगण्याची पद्धत आहे. रूपकात्मक वर्णन असतं, हा लोखंडाचा आहे कारण हा काही फार मूल्यवान नाही आहे. याच्यापेक्षा आतमधला सूक्ष्मदेह जास्त महत्त्वाचा म्हणून चांदीचा. त्याच्यापेक्षा आतमधला कारणदेह अधिक मूल्यवान म्हणून सोन्याचा. पण हे तिन्ही देह म्हणजे 3 पुरं एका रेषेत आले की एका बाणाने उडतील. एका बाणाने केव्हा उडतील? जेव्हा एका रेषेत येतील. एका रेषेत येतील याचा अर्थ एकसारखे आहेत असं समजेल. कोणती एकसारखी गोष्ट आहे? या तिन्हींमध्ये एकसारखी एकच गोष्ट आहे, हे तिन्ही विनाशशील आहेत. जसा स्थूल देह जाणार आहे तसा सूक्ष्मदेहही गेला पाहिजे, कारणदेहही गेला पाहिजे. आपली पंचायत आहे, आपला मृत्यू फक्त स्थूल देहाचा होतो, सूक्ष्म कारण शिल्लक राहतात. त्याला संपलं थोडं म्हणतात. हे तिन्ही एका रेषेत उडाले पाहिजे, त्याला त्रिपुर जाळणे असं म्हणतात. आणि असं जाळण्यासाठी जो मदत करतो त्याला शिव असं म्हणतात. त्याला त्रिपुरासुर जाळणे असं म्हणतात. तो त्रिपुर नुसता आपला पेटवून फिरवायचा नाही आहे, ते तर प्रतीक आहे. पण ते प्रतीक सांगताना लक्षात ठेवायचं आहे की हे 3ही पुरं जाळायचे आहेत. एकच जाळून उपयोग नाही, तिन्ही एका वेळा जळले पाहिजे तर उपयोग आहे. सूक्ष्मदेहही गेला पाहिजे म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकाराचा खेळ गेला पाहिजे. कारण देह वासनाही गेली पाहिजे, तेव्हा मुक्त होईल. हा त्यातला भाव आहे. त्याला त्रिपुरारी वरद असा हिशोब म्हणतात. ती रचना आपल्यासमोर सांगितली. आणि म्हणून समलोष्ठाश्मकांचन याचा अर्थ हे सगळंच विनाशशील आहे. घर दगडाचं असलं तरी सोडावंच लागणार आहे, लंका सोन्याची असली तरी सोडावीच लागणार आहे, एवढंच समजून घ्यायचं. त्याला म्हणतात समलोष्ठाश्मकांचन. हा हिशोब आपल्यासमोर सांगितला. या तिन्हीमध्ये आसक्त नसणे ही रचना सांगितली. पुढं म्हणतायत तम इदानीम अहम वक्षे शृणु योगम अनुत्तमम. तम म्हणजे त्याला, त्याला म्हणजे आत्तापर्यंत जे सांगितलं तसा जो असेल त्याला सांगील. भगवान म्हणत आहेत त्याला मी गीता सांगतो. का? कारण त्यालाच उपयोगी पडणार आहे. ज्याला हे आधीचं नसेल, जो सगळीकडे आसक्त असेल, त्याला सांगून काय उपयोग होणार आहे? तो त्या गीतेचाही उपयोग आसक्तीसाठी करेल. ही पंचायत आहे, लक्षात घ्या. अनासक्ती मानसिक पातळीवर ज्याची तयारी झालेली असेल त्याला सांगून उपयोग आहे. वैराग्य ज्याच्या ठिकाणी आलेलं असेल त्याला सांगून उपयोग आहे. वैराग्य शब्द व्यवस्थित, नैराश्य नाही. आपल्याला येतं ते वैराग्य नसतं. मग अशी जे स्मशान वैराग्य म्हटलं त्याला वैराग्य नाही म्हणत, त्याला नैराश्य म्हणतात.
ते नैराश्य नाही सांगत आहे. आणि संस्कृतमध्ये तर आणखीन गंमत आहे. संस्कृतमध्ये निराश हा शब्दसुद्धा सकारात्मक आहे. म्हणजे मी जर इथं बसून तुम्हाला म्हटलं तुम्ही सगळे निराश व्हा, तर हा आशीर्वाद आहे, व्यासपीठाचा अधिकार म्हणून. तुम्ही सगळे निराश व्हा. तुम्ही म्हणाल काय अर्थ सांगता, मराठीमध्ये निराश शब्द किती वाईट आहे. त्याचं उत्तर आहे आपण मराठीत तो वाईट केलेला आहे. निर म्हणजे निघून जाणे, निर्गत या अर्थाने, आणि आशा म्हणजे इच्छा. ज्याच्यातून सगळ्या आशा निघून गेल्या त्याला निराश म्हणतात. निराश होणे हे आपलं ध्येय असलं पाहिजे, आशारहित होणे. कारण आशा नाम मनुष्यानाम कश्चित आश्चर्य शृंखला यया बद्धाः प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. सुभाषितकार आपल्याला सांगतात की अरे आशा ही असा विचित्र बंध आहे, त्याच्यात अडकलेला जो आहे ना तो धावत राहतो, जो सुटला तो मुक्त असतो. ही रचना आपल्यासमोर सांगितली. आणि मग त्यांना मी ही गणेशगीता सांगतो असं भगवान म्हणताय. श्रुत्वायम मुंचते जंतुः पापेभ्यो भवसागरात. हे सांगितल्यानंतर तो माणूस त्या भवसागरातून मुक्त होतो. आणि मग सांगायला सुरुवात केली. काय सांगितलं? एकच श्लोक सांगितला आहे. आज काही विचार करू, पुढं सगळे वर्ष त्याचाच विचार आपल्याला करायचा आहे, याच एका श्लोकाचं चिंतन करायचं आहे. हा 21वा श्लोक सगळ्यात महत्त्वाचा आहे, म्हणून नेमका 21व्या क्रमांकावर आहे, कारण तो मोर्याचा आवडता अंक आहे. 21व्या क्रमांकात ते सांगताय शिवे विष्णूच शक्तौच सूर्ये मयि नराधिप या अभेद बुद्धिर्योग ससम्यक योगो मतो मम. या सगळ्या चौघांच्या ठिकाणी आणि माझ्या ठिकाणी जे समत्व पाहतात त्याला योग असं म्हणतात. संपली गीता. या चौघांच्या ठिकाणी आणि माझ्या ठिकाणी जे समत्व पाहतात त्याला योग असं म्हणतात. एवढीच गीता आहे. पण मला सांगा, जर या चौघांच्या ठिकाणी आणि माझ्या ठिकाणी म्हणायचं आहे म्हणजे 5 सांगायचे, तर 5च्या ठिकाणी समानता नावाची गोष्ट कशी असू शकते? कोणत्याही 2 गोष्टी समान असू शकत नाही. त्या 2 असतील तर समान असण्याची शक्यताच नाही आहे. लक्षात घ्या, इथं 5 सांगितले. या 5मध्ये माझ्यामध्ये समान पहा. मग समानच पाहायचं होतं तर 5 सांगायची काय गरज होती? एक मीच आहे एवढं पहा म्हटलं असतं. हे 4ही पहा आणि या 4च्या ठिकाणी माझ्या ठिकाणी समान पहा. म्हणजे नेमकं काय सांगायचं आहे? त्याचं उत्तर आहे 4 केवळ देवतांचा विचार नाही आहे, 4 वेगवेगळ्या अवस्थांचे प्रतीक म्हणून त्या देवता सांगितलेल्या आहेत. आणि कोणत्या 4 अवस्था? त्याला गाणपत्य संप्रदायाने स्वानंद योग नावाची गोष्ट सांगितली आहे. वर्षानुवर्ष चिंतन करावं एवढा मोठा विषय आहे. आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्षात घ्या, 4 शब्द सांगितले गाणपत्य संप्रदायाने. असत, सत, सम, नेती. फार महत्त्वाचे शब्द आहेत. मुद्गल पुराणात अध्यायच्या अध्याय त्याच्यावर दिले. कशाला असत म्हणतात? या जगाला असत असं म्हणतात. आता असत शब्दाचा अर्थ हे नाही आहे का? आपल्याला असत्य शब्दाचा अर्थ तोच माहिती असतो, जे अस्तित्वात नाही ते असत्य. त्याचं उत्तर आहे नाही, तसं असत्य नाही आहे जग. लक्षात घ्या. मग असत्याचं उदाहरण कोणतं असतं? शास्त्रकारांनी असत्याचं उदाहरण दिलं. वंध्यापुत्र नसतोच. वांझेला पोरग कसं असेल? वांझेला पोरग असेल तर तिला वांझ कसं म्हणणार? या अर्थाने तो शब्द आहे. म्हणून वंध्यापुत्र नावाची गोष्टच नसते. जर पुत्र असेल तर ती वंध्या नाही, आणि वंध्या असेल तर तिला पुत्र असू शकत नाही. वंध्यापुत्र हे कायम अशक्य नावाची गोष्ट आहे. ख पुष्प, आकाशात लागलेलं फूल, अशक्य गोष्ट आहे. शश विषाण, वेगवेगळे उदाहरणं दिलेत आपल्याकडे विदंतांनी. ते उदाहरणं म्हणून आम्हाला सांगतो. सशाचं शिंग कसं असेल? नसतंच कधी. ससा नावाचा जीव जन्माला आल्यापासून आजपर्यंत कोणत्याही सशाला शिंग फुटलेले नाहीत. मग सशाचं शिंग त्रैकालिक असत्य नावाची गोष्ट आहे. तसं जग आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. जग तसं नाही आहे. जग कसं आहे? मग आपल्याकडे फार सुंदर शब्द वापरला. हे जग स्वप्नवत आहे. मिथ्या, वेदांतांनी फार सुंदर शब्द वापरला. असत्यच्या पुढचा शब्द मिथ्या. याचा अर्थ काय? जे खरं की खोटं हे सांगता येत नाही त्याला मिथ्या असं म्हणतात. त्याच्याकरता आलात चक्राची उपमा दिली. उदबत्ती जोरात फिरवा, एक गोल तुम्हाला दिसतो. दिसतो की नाही? नाही म्हणाल का? नाही कसं म्हणणार? दिसतोय. एक गोल तुम्हाला आगीचा दिसतोय, नाही कसं म्हणणार? कारण दिसत आहे. पण आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. एकच उदबत्ती आहे. गोल कुठं आहे? पंखा लावलेला असतो, जोरात पंखा फिरत असतो, एक चाक आपल्याला गोल फिरताना दिसतं. ते चाक खरं की खोटं?
त्याचं उत्तरच नाही. कारण चाक खरं म्हणावं तर प्रत्यक्षात 3 पाते फिरत आहेत, चाक कुठं आहे? पण चाक नाही म्हणावं तर दिसत आहे. कारण कोणतं नेमकं वर्णन वापरायचं? ती रचना जशी असते तसं अवर्णनीय. त्याच्याकरता मुद्दाम शब्द वापरणं आणखी वेदांताचा पुढचा. मिथ्या आहे हे जग, स्वप्नवत आहे. आणि स्वप्नवत याचा अर्थ स्वप्न कसं असतं? पुन्हा ती पंचायत आहे. आपल्याला इतकं पाठ झालेलं आहे ना की आपण नुसतं पाठांतर घोकमपट्टी फक्त केली आहे. स्वप्न कसं आहे असं म्हटलं की इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनात स्वाभाविक उत्तर आलं खोटं असतं. स्वप्न खरं की खोटं? त्याचं उत्तर आहे खोटं. बरोबर ना? आता मला पुढचं सांगा, जर स्वप्न खोटं असेल तर खोट्या खोट्या स्वप्नात दिसलेल्या खोट्या खोट्या सापाला पाहिल्यावर आलेला घाम खरा खरा का असतो? स्वप्न खोटं की खरं? जर स्वप्न खोटं होतं आणि स्वप्नातला साप खोटा होता तर घाम खरा का आला? त्याचं उत्तर आहे स्वप्न खोटंही नाही खरंही नाही. स्वप्नात आहे तोपर्यंत खरं, उठल्यावर खोटं. व्यवस्थित लक्षात घ्या. किती पंचायत आहे मजेदार. तुम्ही आत्ता म्हणताय स्वप्न खोटं का? कारण तुम्ही जागे आहात, यास मी गृहीत धरतोय. तुम्ही आत्ता जागे आहात म्हणून तुम्ही सांगू शकता स्वप्न खोटं. स्वप्नातल्या माणसाला सांगा बरं स्वप्न खोटं कसं सांगता येईल? तो स्वप्नात आहे तोपर्यंत त्याला ते खरंच वाटतं. नेमकी हीच व्यवस्था आपल्याला सांगतायत शास्त्रकार की अरे स्वप्नात असलेल्या माणसाला स्वप्नात असेपर्यंत स्वप्न खरंच वाटतं, तसं जागृतीत असलेल्याला जागृतीत असेपर्यंत जागृती खरीच वाटते. त्यालाच तर देहासक्ती म्हणतात. ज्या क्षणी तुरीय अवस्थेत जाल मग कळेल हेही खोटं, जसं ते तसं हे. कालचा हिशोब. ती रचना लक्षात घ्या. म्हणून असत शब्दाचा अर्थ हे जे तुमच्या आजूबाजूला असलेला व्यवहार आहे, जे जग आहे, मग कशाला असत म्हणतात? शास्त्रकारांनी असतची व्याख्या दिली. जे काल नव्हतं, जे आज आहे पण जे उद्या नसणार आहे त्याला असत असं म्हणतात. जे काल नव्हतं याचा अर्थ जसं नव्हतं तसं आज आहे आणि उद्या असं राहणार नाही, त्याला असत असं म्हणतात. हा देह काल असा नव्हता. जन्माला तो एवढूसा होतो, आज एवढा मोठा झालो. ठीक आहे, आत्तापर्यंत ते बदल बरे होते, त्याच्यामुळे मुकाट्याने आनंदाने मान्य केले. पण मला सांगा, जर काल जन्माला आल्यापासून आजपर्यंत बदलत आला आहे याचा अर्थ उद्यापासूनही बदलणार की नाही? हे तर अनिवार्य आहे की नाही? एवढा तर्क तर आपल्याला कळायला पाहिजे की नाही? काल मी जन्माला आलो तेव्हा आजपर्यंत तसा नव्हतो, रोज बदलत आलो आहे, याचा अर्थ इथून पुढेही बदलणार आहे. फक्त पंचायत आहे, इथून पुढचे जे बदल आहेत ते सुसह्य नसणार आहेत. आत्तापर्यंतचे बरे होते कारण सगळ्या गोष्टी येत होत्या. अंगात ताकद येत होती, बरं वाटलं. दात येत होते, बरं वाटलं. केस येत होते, बरं वाटलं. आता जाणार आहेत. हे मुकाट्याने मान्य करणे याला वेदांत असं म्हणतात. केस नव्हते मी आलो तेव्हा, आता आले, भरपूर आहेत, मोर्याची कृपा. काही दिवसांनी सगळे चालले जातील, मोर्याची कृपा. दात जन्माला आलो तेव्हा कुठं होते? बरं खरंच मोर्याची कृपा, गंमत नाही, हे त्यातला भाव समजून घ्या. मी जेव्हा जन्माला आलो, आपण सगळे, मीचा विषय नाही, आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपल्याला दात नव्हते. का नव्हते? त्याचा कधी विचार केला? काय हरकत होती? भगवंताची फॅक्टरीत कमी होते का? सगळं जर बाकी तयार करून पाठवता आलं तर दात पाठवायला काय प्रॉब्लेम होता? नाही पाठवले भगवंतानी. का नसतील पाठवले याचा विचार करा. स्वतःचा तर विचार करा, जगाचं जाऊ द्या. स्वतःचा विचार करा. मी जन्माला तेव्हा मला दात का नव्हते? त्याचं उत्तर शास्त्र आपल्याला शरीर विज्ञान देतं. त्यावेळा माझ्या आतड्यांची ताकद अत्यंत कवळी होती. काही आतड्यांमध्ये ताकद नव्हती, पचवण्याची क्षमता नव्हती. नुसतं दूध प्यायचं होतं. नुसतं दूध प्यायकरता दातांची गरज नव्हती, म्हणून भगवंतांनी मला दिले नाही. दूध ओढायकरता ओठ पुरेसे होते, ओठ दिले होते. मी दूध ओढत होतो. जसा जसा दूध पीत मोठा होत गेलो तशी तशी माझ्या आतड्यांची ताकद वाढत गेली. आतड्यांची ताकद जशी जशी वाढत गेली तशी तशी दातांची संख्या वाढत गेली. बरं वाटलं? बरं वाटलं. आता पुढचा हिशोब समजून घ्या. जशी जशी ती ताकद कमी होईल तसं भगवान ते दात काढून घेईल. दात काढून घेतले या वाक्याचा अर्थ भगवान सांगतोय आता आतड्यांची ताकद कमी झाली, खाणं कमी कर. हा कृत्रिम लावतो, वाटेल ते खातो, म्हणून प्रॉब्लेम येतो. त्याची रचना आपण स्वीकारत नाही, समजून घेत नाही.
ते गमतीने मी उदाहरण सांगत असतो. सगळ्यात शेवटी ताकद कुठं आली माहिती आहे का? गुडघ्यात. हां, कारण सगळ्यात शेवटी आपला तो अवयव मजबूत झाला, मग आपण उभं राहिलो आणि चालायला सुरुवात केली. तिथून पुढे आपला वाढ नावाची गोष्ट आली, विकास नाही झाला. कारण त्याच्यानंतर वेगळी कोणत्याच अवयवात ताकद नाही आली, गुडघ्यात ताकद सगळ्यात शेवटी आली. मला सांगा, जर सगळ्यात शेवटी गुडघ्यात ताकद आली असेल तर सगळ्यात पहिली जाईल कुठली? सगळ्यात पहिली गुडघ्यातलीच जाणार. आणि म्हणून मग ते प्रवचनात सांगताना गमतीने सांगत असतो, गुडघे दुखायला लागले की समजून घ्यायचं रिटर्न तिकीट कन्फर्म. कारण आता वापस जायची सुरुवात झालेली आहे. आता तरी गणेश गीता, हां, ते महत्त्वाचं आहे. नाही तर ते नुसतं गंमत म्हणून नाही सांगत आहे. आता तरी निदान समजून घे की आपल्याला वापस जायची वेळ आहे. कारण हे असत आहे. काल असं नव्हतं, आज आहे, उद्या राहणार नाही. याला असत असं म्हणतात. याला शक्ती ब्रह्म असं म्हटलं. कारण शेवटी या देहालाही शक्ती आहे. मोजकी असेल, मर्यादित असेल, काही क्षमता असतील, फार मर्यादित क्षमता असतील, पण या देहालाही क्षमता आहे, म्हणून त्याला शक्ती ब्रह्म असं म्हटलं. पण हा देह असा राहत नाही. कालपर्यंत नव्हता, आज नाही, उद्या राहणार नाही. हे एकदा व्यवस्थित समजणे, याला शक्ती ब्रह्माची उपासना असं म्हणतात. एकदा अशी शक्ती कळली की मग ज्ञान होतं. कशाचं? अरे हे तर टिकत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्या लहानपणीच्या देहामध्ये सुद्धा आणि आत्ताच्या या देहामध्ये सुद्धा काहीतरी समान आहे की नाही? कारण तेव्हाही मी शब्द वापरत होतो, हे माझं आहे. आजही शब्द वापरतो, हे माझं आहे. याचा अर्थ माझं म्हणणारा जो कोणी आहे तो कॉमन आहे. आणि तो जो कॉमन आहे तो कॉमन समजून घेणे, याला सूर्य उपासना म्हणतात. शक्ती उपासना सूर्य उपासनेत परिवर्तित झाली पाहिजे. पार रचना समजून घ्या. देव नाही नुसते सांगायचे, देवता नाही, पंचायतानं पूजा करायची आहे ना. आचार्यांनी आपल्याला सांगितलं, मध्यभागी मोरया ठेवा, विष्णू शंकर देवी सूर्य 4 बाजूला 4 ठेवा आणि पूजा करा. याचा अर्थ फक्त 4 पाषाण ठेवा किंवा 4 मूर्ती ठेवा आणि त्यांच्यावर पंचामृत होता एवढं नाही. ते होतच असताना हे सगळं समजून घ्यायचं आहे. पूजा करत असताना की अरे मला पहिले शक्ती उपासना करायची आहे. शक्तीचा संबंध या व्यवहारातल्या सगळ्या गोष्टींशी आहे. याचा अर्थ जे जे मला सुखाचं साधन म्हणून मिळालेलं आहे त्या सगळ्याला शक्ती असं म्हणतात. पण ही शक्ती टिकत नाही, म्हणून त्याला असत ब्रह्म असं म्हटलं. त्याच्या पुढची अवस्था सत ब्रह्म. याचा अर्थ या सगळ्यांमध्ये जे समान तत्व आहे त्याला ज्ञान असं म्हटलं. कारण त्या समानतेचं ज्ञान आतमधल्या जे होतं आणि मग ते ज्ञान होणे त्याला सूर्य. कारण सूर्याचा हिशोबच आहे ज्ञानाशी, सूर्याचा हिशोबच आहे दिसू लागणे अशी. मग तशा हिशोबात आपल्याला जे माहीत दिसू लागतं की अरे हा देह कालपर्यंत असा नव्हता, आज असा आहे, उद्या राहणार नाही, हे दिसणे याला सूर्य उपासना म्हणतात. म्हणून सूर्य अवस्था सांगितली, या ज्ञानाची अवस्था. त्याच्या पुढची रचना सांगितली विष्णू ब्रह्म. कशाला म्हणतात? समब्रह्म शब्द वापरला. या दोन्हीतही समान राहणे. याचा अर्थ कालही आनंदात राहणे, आजही आनंदात राहणे, उद्याही आनंदात राहणे, याला समब्रह्म असं म्हटलं. याला विष्णू ब्रह्म असं म्हटलं. मी त्या अवस्थेपर्यंत गेलो पाहिजे म्हणून तिसरी अवस्था विष्णू ब्रह्माची सांगितली. मग त्याला वेगवेगळे शब्द वापरले. असत शक्तीचा विषय आपण पाहिला. असत म्हणजे शक्ती, त्याला स्थूल देह असं म्हणतात. मग माशी सांगितलं तसं हा स्थूल देह सतत बदलत आहे, पण आतमधला तो समान आहे. म्हणून दुसऱ्या अवस्थेला सांगितलं सूक्ष्मदेह. ज्याला सूर्य ब्रह्म म्हटलं त्याला सूक्ष्मदेह म्हटलं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार ते समान आहेत. ते बालपणीचंही मन तेच होतं, आजही तेच मन आहे, मरेपर्यंत तेच मन राहणार आहे, मेल्यावर सुद्धा तेच मन फिरकत राहणार आहे. हा जो भाव आहे तो समजून घ्या. म्हणून ते रचना सांगितली दोन्हीतही समान असणे. देहात असतानाही देहात नसतानाही त्याला समब्रह्म असं म्हटलं. आणि हे सगळं सोडून दिल्यानंतर सुद्धा मी नावाची गोष्ट शिल्लकच आहे. कारण हे सगळं जे आहे ते माझं आहे. व्यवस्थित शांतपणे स्वतःची रचना तपासा. वापरताना काय वापरता? घड्याळाला शब्द वापरला माझं घड्याळ, बरोबर की नाही? पुस्तकाला शब्द वापरला माझं पुस्तक. या वाक्याचा अर्थ कळला का? माझं घड्याळ या वाक्याचा अर्थ घड्याळ म्हणजे मी नाही. एवढं तर बरोबर आहे की नाही? बरं, घड्याळ समजा फुटलं, मी फुटलो का? नाही. घड्याळ तुटलं, मी तुटलो का? घड्याळ हरवलं, मी हरवलो का? त्याचं उत्तर नाही. घड्याळापासून सुरुवात करू, ते समजायला सोपं आहे म्हणून तिथून सुरुवात केली. ही वही फाटली, पुस्तक फाटलं म्हणजे मी फाटलो का? त्याचं उत्तर आहे नाही. का? कारण ही माझी आहे. याचा अर्थ मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे, बरोबर?
आता पुढं पुढे न्यायचं. माझा हात, माझा पाय, माझे दात, माझे केस, हे कधीतरी जाणार. म्हणजे मी गेलो का? त्याचं उत्तर आहे नाही. मग माझं मन, माझी बुद्धी. याचा अर्थ मन म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही. हे मन आणि बुद्धी माझी आहे या वाक्याचाच अर्थ त्या बुद्धीच्या पलीकडे मी आहे, त्या बुद्धीच्याही पलीकडे जो मी आहे त्याला नेती ब्रह्म असं म्हटलं. चौथी रचना सांगितली, त्याला शिव असं म्हटलं. हे सगळं गेल्यानंतर सुद्धा म्हणून काय मजेदार रचना आहे. तुम्ही ज्याला ज्याला सुख साधन म्हणता ते सगळं जळून गेल्यानंतर त्याचं सुद्धा भस्म लावून मोकळं व्हायचं, त्याला शिव म्हणतात. सगळा देह जळून गेल्यानंतर सुद्धा याचं भस्म झालं पाहिजे. पण ती रचना व्यवस्थित लक्षात घ्या. देह जळाल्यानंतर त्याचं भस्म झालं पाहिजे, राख नाही. आपल्या देहाची राख होते. फरक लक्षात घ्या. तुमच्या माझ्या देहाची राख होते. राख कशाची होत असते? त्याचं उत्तर आहे, कचरा जाळला तर जी शिल्लक राहते तिला राख म्हणतात. पण यज्ञात आहुती दिल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याला भस्म असं म्हणतात. तुमचं माझं जीवन यज्ञ स्वरूप असलं पाहिजे. माझ्या जीवनाची आहुती झाली पाहिजे. त्यानंतर जे उरतं त्याला भस्म असं म्हणतात. ते भस्म लावून मोकळे होतात, त्यांना शिव असं म्हणतात. हे 4 रचना सांगितल्या. हे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, ज्याला जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुरीय म्हटलं, ज्याला शक्ती, सूर्य, विष्णू, शिव म्हटलं, ज्याला असत सत सम नेती म्हटलं. या 4ही अवस्थेत आणि माझ्यात. आता माझ्यात म्हणजे कोण? मोरया बोलतोय. भगवान गणेश सांगतायत या 4ही अवस्थेत आणि माझ्यात अभेद पाहणे. याचा अर्थ या 4ही अवस्थेत मीच लीला करतोय असं पाहणे याला योग असं म्हणतात. बाकीचं उद्या. जय गजानन.